लेखकाचा स्वर, प्राप्तकर्त्याचा प्रतिसाद, त्यानंतर प्रवासाची सूचना म्हणजेच लागूकरण कसे करावे, पवित्र शास्त्रीय ईश्वर विज्ञान आणि टेक्स्ट अँड फ्रेमवर्क, विद्यमान दृष्टिकोन आणि शास्त्रवचन, आणि त्याचप्रकारे लेखकाची मुख्य कल्पना किंवा लेखकाचा हेतू. तर हे काही सेशन्स असणार आहेत. आणि पुढचं जे सेशन आहे ते ब्रदर अमित यांचं आहे. तर आपण दिवसभर जे आहे ह्या 3 ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. डिमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिक एकजण करून दाखवणार आहे. डू सेशन आपण सर्वजण मिळून जे आहे त्या संदर्भाचा अभ्यास करणार आहोत. आणि डिग अँड डिस्कवर म्हणजे खोदा आणि शोधा, त्याच्यामध्ये आपण बायबलचा अभ्यास कसा करायचा ते तत्वे आपण शिकणार आहेत. पुढचं सेशन जे आहे बंधू अमित यांचं आहे. आणि याला आस्किंग गुड क्वेश्चन अशा प्रकारचं नाव आहे. तुम्ही ज्यावेळेस बायबल वाचता तर निरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि निरीक्षण करताना कोणते प्रश्न विचारायचे त्याच्यावर हे सत्र आहे. बंधू अमित येतील आणि आपल्याला चालू. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करत असताना, त्याचं निरीक्षण आणि वाचन करत असताना त्या शास्त्र भागाला योग्य असे प्रश्न विचारणं किंवा चांगले असे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, हे आपण शिकणार आहोत. आणि आपण सर्वांनीच शास्त्र वाचलेलं आहे. शुभवर्तमान आपण वाचतो, वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आपण वाचतो आणि त्याला आपण प्रश्न विचारत असतो. तेव्हा कुठं जाऊन आपल्याला त्याबद्दलची योग्य अशी माहिती मिळते. तर या सेशनमध्ये आपण 3 गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे की चांगले प्रश्न किंवा उपयुक्त प्रश्न म्हणजे काय. दुसरी गोष्ट उपयुक्त किंवा चांगले प्रश्नाचे प्रकार काय आहेत. तिसरी गोष्ट त्याचं महत्त्व काय आहे. आणि चौथी गोष्ट त्याचं एक उदाहरण किंवा त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आपण करून पाहूया. एक शास्त्र भाग वाचून त्याच्यावरती साधे प्रश्न आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा प्रबळ प्रश्न आहेत ते आपण विचारून पाहूया. आणि त्याच्यातून आपल्याला एक उदाहरण होत आहे की आपण कशा प्रकारे चांगले प्रश्न किंवा उपयुक्त प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि त्याचा उपयोग आपल्याला पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच. पहिली गोष्ट आपण पाहूया की चांगले प्रश्न विचारणं म्हणजे काय किंवा नेमकं याचा अर्थ काय आणि ते का महत्त्वाचं आहे. चांगले प्रश्न आपल्याला त्या पुस्तकाचा, त्या शुभवर्तमानाचा हेतू समजण्यासाठी मदत करतं. पहिली गोष्ट, एखाद्या शास्त्र भागाचं आपण जेव्हा निरीक्षण करतो, वाचन करतो, त्यावेळेस त्या शास्त्र भागाचे बारकावे त्याचं निरीक्षण करून त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय त्याची आपण नोंद घेतो. मग ती कथा असेल किंवा ते शुभवर्तमान असेल किंवा ते पत्र असतील किंवा आणखी काही प्रकार असेल, तर त्या प्रकारातून आपण पहिलं त्याचं निरीक्षण करतो आणि त्याचे जे बारकावे आहेत त्याची नोंद करतो. आणि अर्थ समजून घेताना, त्या वचनांचा अर्थ समजून घेताना योग्य ठिकाणी पोहोचण्याकरता मार्ग तयार करण्यासाठी चांगले प्रश्न विचारणं गरजेचं आहे. म्हणजे आपण अर्थच काढतो एवढंच नाही, तर लेखक कोणत्या हेतूने आपल्याला कुठे घेऊन चाललेला आहे तिथं जर जायचं असेल तर आपल्याला योग्य प्रश्न विचारणं गरजेचं आहे. समजा आपल्याला एखाद्या ॲड्रेसवरती जायचं आहे. समजा पुणे स्टेशनला आपल्याला जायचं आहे, पण आपण पुण्यामध्ये नवीन आहोत, आपण या एरियामध्ये आहोत. तर आपण काय करतो, टप्प्याटप्प्याने आपण सुरुवात करतो. थेट आपण पुणे स्टेशनला पोहोचणार नाही. मग अगोदर काय करणार आपण, जर आपल्याकडे कोणी काही ॲड्रेस दिला असेल त्या भागातला तर ते तो बघतो आपण. थेट फक्त घराचाच ॲड्रेस दिला असेल तर आपल्याला ते समजणार नाही. तो एरिया कोणचा, तो भाग कोणचा पुण्याचा, आणि तिथं जाण्यासाठी काय काय ट्रान्सपोर्टेशनचे मार्ग आहेत नाही का, या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करतो, त्याचा विचार आपण करतो आणि मग टप्प्याटप्प्याने आपण तिथं प्रवासाला सुरुवात करतो. तसंच कोणताही शास्त्र भाग समजून घेण्यासाठी, कोणताही शुभवर्तमान असो, कोणतेही वचन असो, ते समजून घेण्यासाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने त्याला
प्रश्न करणं गरजेचं आहे. आणि त्याला सुरुवात करता असताना आपण अगोदर त्याची सुरुवात कशी करतो, त्याला व्यवस्थित वाचून घेतो. वाचून घेतल्यानंतर त्याला काही बेसिक प्रश्न विचारतो, ज्याच्यातून आपल्याला माहिती मिळते, बारकावे लक्षात येतात, निरीक्षण आपण त्याचं करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला लेखकाचा उद्देश काय हे समजण्यासाठी एक ग्राउंड तयार होतं, एक बेस तयार होतो, आणि मग आपण त्या अर्थाकडे जातो. तर चांगले प्रश्न विचारणं म्हणजे काय, तर लेखकाचा हेतू समजून घेण्यासाठी त्याला सिंपल क्वेश्चन विचारणं, आणि नंतर मग त्याचे बारकावे लक्षात घेऊन लेखकाचा हेतू समजून घेण्यासाठी आपण योग्य दिशेने प्रश्न विचारत आपण त्याच्याकडे वाटचाल करत जातो. त्याला म्हणतात आस्किंग गुड क्वेश्चन्स, चांगले किंवा उपयुक्त प्रश्न विचारणे. काही असे पण प्रश्न असू शकतात जे चुकीचे असतात, जे तुम्हाला लेखकाच्या हेतूकडे कधीच पोहोचवत नाही. ते फक्त आपली जी उत्सुकता आहे त्या उत्सुकतेचं समाधान करण्यासाठी ते प्रश्न असतात, परंतु त्याच्यातून देवाचा हेतू काय आहे, देव आपल्याला त्यातून काय सांगत आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे आपल्याला कधीच समजत नाही. म्हणून आपण एखाद्या शास्त्रभागाला योग्य असे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आता या चांगल्या प्रश्नांचे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे बेसिक आणि दुसरा म्हणजे पॉवरफुल. बेसिक क्वेश्चन ज्याला म्हणतात मूलभूत प्रश्न, आणि पॉवरफुल ज्याला आपण म्हणतो प्रबळ किंवा शक्तिशाली असे प्रश्न. पहिली गोष्ट, मूलभूत प्रश्न जे आहेत ते सुरुवात किंवा पाया रचण्याकरता त्या गरजेचे आहेत. त्याच्यातून माहिती आणि विचार किंवा लेखकाचा मुख्य विषय काय आहे, त्या उत्तराचा मुख्य विषय काय आहे तो आपल्याला समजण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये आपण असे प्रश्न विचारू शकतो की कोण आहे, या ठिकाणी कोण व्यक्ती आहे, कोण बोलत आहे, विषय काय आहे, घटना कधी घडली, कोणत्या ठिकाणी घडली. असे आपण जेव्हा साधे प्रश्न विचारतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये WH क्वेश्चन म्हणतो, हू, व्हॉट, वेन अँड वेअर, हे प्रश्न ज्यावेळेस आपण विचारून तो परिच्छेद समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला त्याचे बारकावे लक्षात येतात, त्याच्याविषयीची माहिती लक्षात येते आणि त्याचं निरीक्षण करून आपण त्याची नोंद करू शकतो. दुसरा प्रकार आहे आस्किंग गुड क्वेश्चनचा, प्रबळ प्रश्न किंवा पॉवरफुल क्वेश्चन्स. प्रबळ किंवा शक्तिशाली किंवा पॉवरफुल क्वेश्चनमध्ये बेसिक जेव्हा मूलभूत प्रश्नानंतर प्रबळ प्रश्नाकडे आपण जातो. डायरेक्ट आपण प्रबळ प्रश्नाकडे गेलो तर काय होतं, त्याचं जे सुरुवातीची माहिती आहे तीच आपल्याकडे नसते, आणि आपण पॉवरफुल क्वेश्चनकडे जेव्हा जातो त्यावेळेस आपल्याला त्याचा अर्थ समजणार नाही किंवा त्याचं उत्तरही मिळणार नाही, कारण तुम्हाला त्या शास्त्र भागाची बेसिक माहितीच नाही. त्या ठिकाणी व्यक्ती कोण आहे, घटना काय आहे, प्रसंग काय आहे, संदर्भ काय आहे, व्यक्ती कोण कोण आहेत, ही जर माहितीच नसेल तर आपल्याला पॉवरफुल क्वेश्चनकडे डायरेक्ट जाऊन उपयोग होणार नाही. म्हणून अगोदर मूलभूत प्रश्न, नंतर मग आपण प्रबळ प्रश्नांकडे जातो. त्याच्यातून प्रबळ प्रश्नातून आपल्याला त्या शास्त्र भागाचा उद्देश काय आहे किंवा हेतू समजण्यासाठी मदत करतं. आणि यामध्ये वाय किंवा का आणि कसे, हाऊ अशा प्रकारे प्रश्न विचारून आपण ती सुरुवात करू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला हा जो ट्रायंगल दिसतो त्याच्यातून आपण समजून घेऊ शकतो. वरती जे आहेत कोण, काय, कुठे आणि केव्हा, हे त्याचे बेसिक क्वेश्चन आहेत, मूलभूत प्रश्न आहेत. आणि खाली जे आहे का आणि कसे, का आणि कसे म्हणजे वाय अँड हाव, या प्रश्नाकडे आपण नंतर जातो. हा जो ट्रायंगल आहे त्याच्यातून आपण लक्षात ठेवू शकतो कोणताही शास्त्र भाग आपण जनरली वाचत असताना, त्याचा अभ्यास करत असताना अशा प्रकारे आपण टप्प्याटप्प्याने त्याचा उद्देश समजून घेण्यासाठी पुढे जाऊ शकतो. ओके. आणि असे प्रबळ प्रश्न विचारण्याकरता आपल्याला एक तर उत्सुकता असली पाहिजे समजून घेण्याची, त्याचा उद्देश समजून घेण्याची, विवेक भाव चांगला असला पाहिजे, उद्देश चांगला असला पाहिजे की मला हे समजून घ्यायचं आहे, माझ्या देवाला समजून घ्यायचं आहे, त्याचा उद्देश समजून घ्यायचा आहे, माझ्या जीवनाकरता त्याचा हेतू काय आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, किंवा मला त्याच्या आज्ञापालनामध्ये, त्याच्या शिष्यत्वामध्ये मला वाढायचं आहे. अशा प्रकारचे आपले जेव्हा हेतू असतात आणि चांगला विवेक भाव असतो त्यावेळेस आपण प्रबळ प्रश्नांकडे जाऊ शकतो. आणि आपल्याला त्यासाठी चिकाटी असणं गरजेचं आहे.
या गोष्टी ज्यावेळेस आपल्यामध्ये असतात, उत्सुकता, चांगला विवेक भाव आणि चिकाटी, तर ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. तेव्हा आपण प्रबळ प्रश्नांकडे जाऊ आणि तेव्हा आपण प्रबळ प्रश्नांचा विचार करू शकतो. तर हे झाले दोन प्रकार. आस्किंग गुड क्वेश्चनचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार काय आहे? मूलभूत किंवा बेसिक क्वेश्चन्स. आणि दुसरा प्रकार आहे प्रबळ किंवा पॉवरफुल क्वेश्चन्स. ओके, तर हे आपल्याला समजलं असेल. कोणताही शास्त्रभाग वाचण्याकरता आणि ते समजून घेण्यासाठी 4 बेसिक क्वेश्चन आहेत. बेसिक आणि प्रबळ प्रश्न आहेत, ते आपण मी आपल्यासाठी वाचतो. कोणताही शास्त्रभाग वाचल्यानंतर लेखक काय म्हणत आहे असा आपण प्रश्न विचारू शकतो. तो अशा प्रकारे का म्हणत आहे, दुसरा प्रश्न आपण विचारू शकतो. तिसरा प्रश्न आपण विचारू शकतो की या ठिकाणी तो असे का म्हणत आहे, याच ठिकाणी तो असं काय म्हणत आहे. आणि चौथा प्रश्न, याच्याविषयी आश्चर्याची काय गोष्ट आहे, या शास्त्रभागाविषयी किंवा या माहितीविषयी आश्चर्याची कोणती गोष्ट आहे. असे 4 प्रश्न आपण कोणत्याही शास्त्रभागाला विचारू शकतो आणि हे आपल्याला लेखकाचा हेतू समजण्यासाठी मदत करतं. आता या चांगले प्रश्न विचारण्याचं काय महत्त्व आहे? साहजिक आहे, जर आपण चुकीचे प्रश्न विचारले तर चुकीचा अर्थ लागतो, ब्रदरने जसं आपल्याला सांगितलं. आणि जर चुकीचा अर्थ लागला तर चुकीचं लागूकरण देखील आपण करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण एकतर कट्टरपंथी बनणार किंवा मग उदारमतवादी, या दोन्हीपैकी एका प्रकारामध्ये आपण आपली वाटचाल सुरू करतो. आणि म्हणून चांगले प्रश्न विचारणे जे आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे, त्या शास्त्रभागाचा उद्देश समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे, अशा प्रकारचे चांगले प्रश्न विचारणं गरजेचं आहे. लेखकाचा हेतू आणि मुख्य विषय याकडे आपलं लक्ष केंद्रित होतं. आणि आपल्या उपदेशाचा जो स्तर आहे तो फक्त माहितीपुरता मर्यादित नाही राहत, तर आपल्या उपदेशांचा जो स्तर जो आहे तो देवाचा हेतू आणि देवाची इच्छा समजून घेण्याच्या त्या स्तराकडे आपण जातो. तर चांगले प्रश्न म्हणजे काय आणि चांगल्या प्रश्नाचे प्रकार काय आहेत आणि चांगल्या प्रश्नाचं महत्त्व काय, या 3 गोष्टी आपण पाहिल्या. आता याचं एक साधं असं डेमॉन्स्ट्रेशन आपण मार्ककृत शुभवर्तमानामधूनच पाहणार आहोत. आणि सगळ्यांना विनंती करतो, मार्ककृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचन 14 ते 21 आपण वाचा आणि 2 मिनटं आपण घेऊया ते आपण कृपा करून मनामध्येच वाचा आणि त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत मी आपल्याला विचारतो ते आपण सांगू शकाल. यस, हां, येस. लेखक काय म्हणत आहे? फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट ऑथर इज सेइंग अबाउट दिस पॅसेज. सेकंड, तो अशा प्रकारे का म्हणत आहे. वाय ही इज सेइंग लाईक धिस अँड नॉट लाईक दॅट. तो असंच का म्हणत आहे किंवा अशा प्रकारे का म्हणत आहे. थर्ड क्वेश्चन, या ठिकाणी असे का म्हणतो. वाय इज ही सेइंग इट हिअर. थर्ड क्वेश्चन. आणि फोर्थ क्वेश्चन जो आहे, याच्याविषयी आश्चर्याची गोष्ट काय आहे. व्हॉट इज सरप्राइजिंग अबाउट इट. फोर्थ क्वेश्चन. हे अशा प्रकारे 4 प्रश्न कोणत्याही शास्त्रभागाला आपण विचारू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला उत्तरं मिळतील. ते आपल्याला त्याचा अभ्यास करण्यासाठी मदत करते. हां, तर मार्ककृत शुभवर्तमान याचाच 8वा अध्याय वचन 14 ते 21 कृपा करून आपण आपल्या मनामध्ये वाचा आणि त्याच्यावरती मी लगेच डेमॉन्स्ट्रेशन देतो. 2 बेसिक क्वेश्चन आपल्याला विचारतो आणि 3 जे आहेत त्याच्यावरती आपण पॉवरफुल क्वेश्चन विचारून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. मार्क 8वा अध्याय वचन 14 ते 21.
आपलं झालं असेल तर मी बेसिक क्वेश्चन जे आहे त्याच्याने सुरुवात करतो. 8च वचन आहे, आपण वाचले असतात यापूर्वी देखील. आता या 8 वचनांमध्ये सुरुवातीचे 2-3 प्रश्न जे आहे आपण बेसिक क्वेश्चन याला विचारू. आणि पहिला प्रश्न असा आहे की प्रसंग काय होता आणि ते लोक कोठे होते. व्हॉट आणि व्हेअर असे 2 प्रश्न मी विचारलेत. आपल्यातून जर कोणी उत्तर देऊ शकलं तर बरं होईल. प्रसंग काय होता सांगू शकाल का आपण? येस. कुठे होते ते? मछवामध्ये होते. आणि ते काय करत होते? येशू ख्रिस्तासोबत होते आणि ते प्रवास करत होते. मछव्यामध्ये प्रवास करत होते. आणि कोण कोण व्यक्ती त्या ठिकाणी होत्या? येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य. जर मागचा संदर्भ आपण पाहिला तर आपल्याला कळेल. 10वं वचन जर वाचलं तर तिथं पण आपल्याला कळेल की मग लागलाच तो आपल्या शिष्यांबरोबर मछव्यात बसून दलमनुथाच्या भागात गेला. ओके, तिथं समरी दिलेली आहे. तिथं आपल्याला कळतं की येशू ख्रिस्त प्रवास करत आहे, त्याच्याबरोबर त्याचे शिष्य आहेत. आणि प्रसंग काय होता, परिस्थिती काय होती की ते लोक मछव्यामध्ये येताना भाकरी घेण्यासाठी ते विसरले होते आणि त्यांच्याजवळ एकच भाकरी होती असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, हा पहिला प्रश्न आपला या ठिकाणी क्लिअर झाला. दुसरा प्रश्न असा आहे, येशू शिष्यांना कशाविषयी सावध करत आहे? येस, सगळ्यांना मिळालं ते उत्तर तिथंच आहे. वचन 15 मध्ये मला वाटतं. हां, परुषाचे खमीर आणि हेरोदाचे खमीर. ओके, याच्याविषयी तो शिष्यांना सावध करत आहे. ओके, तिथं आपल्याला परत एक इन्फॉर्मेशन माहिती मिळते. तर हे झाले बेसिक क्वेश्चन. प्रसंग काय होता, व्यक्ती कोण होत्या, ते लोक कोठे होते आणि येशू कशाविषयी बोलत आहे किंवा तो कशाविषयी शिष्यांना सावध करत आहे. समजलं? हे आपलं डेमॉन्स्ट्रेशन झालं की बेसिक क्वेश्चन याच्यामध्ये आपण या 8 वचनांमध्ये सुरुवातीला कसे विचारू शकतो. ओके, तर दुसरा भाग आहे याच्यामध्ये जे पॉवरफुल क्वेश्चन आहेत. पॉवरफुल क्वेश्चनकडे जात असताना आता आपण अर्थ समजण्याच्या दृष्टिकोनाने प्रश्न विचारू. पहिला प्रश्न आहे, परुष्यांचे खमीर हे रूपक ख्रिस्ताने का वापरले? आता पॉवरफुल क्वेश्चनकडे जात असताना आपण हे लक्षात ठेवूया की पॉवरफुल क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला त्याच वचनांमध्ये तिथेच मिळेल असं काही नाही. त्यासाठी आपल्याला इतर शास्त्र भाग, त्याची पार्श्वभूमी, त्याचा संदर्भ किंवा इतर शुभवर्तमानामध्ये देखील हा दाखला जर डिस्कस केला असेल, येशू ख्रिस्ताने सांगितलं असेल, हे वचन जर सांगितलं असेल, ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे पॉवरफुल क्वेश्चनकडे जात असताना. म्हणून हा प्रश्न मी विचारला आहे, परुषांचे खमीर हे रूपक ख्रिस्ताने का वापरलेले आहे? येस. ओके, असंही म्हणू शकता आपण. ज्ञान फुगवतं आणि प्रीती वृद्धी करतं असं वचन आहे. ओके, ते एक आहे. आणि या ठिकाणी ज्या अर्थाने येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे खमीराविषयी सावध राहा, तर त्याचा संदर्भ आपण मत्तयाचा 16 आणि 12 मध्ये आपण पाहू शकतो. तो खमीराविषयी सावध राहा म्हणजे काय त्याला म्हणायचं होतं, तो काय त्या खमीर म्हटलेल्या पदार्थाविषयी बोलत आहे का हे समजणं गरजेचं आहे. येस. हां, ओके. हाँ हाँ, यस यस, वो लोग उस तरह के भी वो लोग थे. यस 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 यस. आपण चांगले गुरु आहात, आपण देवापासून आलेला आहात, अशा प्रकारे अनेक ठिकाणी पुरुषांनी ख्रिस्ताला म्हटलेलं आहे. बरोबर आहे. मत्तय 16:12 वाचा. हां, या ठिकाणी आपल्याला अर्थ समजेल की येशू ख्रिस्त खमीर म्हटल्यानंतर त्या पदार्थाविषयी बोलत नाहीये किंवा भाकरींविषयी बोलत नाहीये, तर तो त्यांच्या परुषी आणि सदुकी यांच्या शिकवणीविषयी बोलत आहे. ओके, हे क्लिअर झालं? ओके. आणि कशा प्रकारची शिकवण होती परुषी लोकांची सांगू शकता का? इतर शास्त्रमगामध्ये ते आहे, ते डायरेक्ट या ठिकाणी त्या शिकवणीविषयी खूप काही बोललेलं नाही येशू ख्रिस्ताने, पण इतर ठिकाणी ते आहे. कशा प्रकारचे लोक होते परुषी आणि हे शास्त्री लोक?
ढोंगी होते त्या ठिकाणी येशूने म्हटलेलं आहे. काय करायचे ते लोक? बाजारामध्ये त्यांना लोकांनी मुजरा करावा, चांगले मोठे झगे घालून ते फिरत असे, मोठमोठ्या प्रार्थना करत असे, उघडपणे दान धर्म करायचे, गोरगरिबांवरती अन्याय करणं, विधवांची घरं लुटणं, है ना. आणि जे देवाच्या वचनात नाहीये त्या गोष्टी, माणसाचे संप्रदाय जे आहेत त्याची भर घालायचं काम कोण करत होते? शास्त्री पुरुषी लोक करत होते. येस, नियमशास्त्राचं एकदम कट्टर काय म्हणतात पालन करणं, यासाठी लोकांना ते प्रेशराईज करायचे, पिळवणूक करायचे. विधवा आणि गरीब लोक यांचा विचार न करता त्यांना देवाचा नियम दाखवायचे. आणि म्हणून ते त्यांना म्हटले की येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की हे लोक ओठांनी माझी स्तुती करतात, परंतु त्यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ढोंगी आहेत ते लोक. आणि येशूने जाहीरपणे त्यांचा निषेध केलाय. अनेक ठिकाणी त्यांना तुमच्यावर धिक्कार असो अशा प्रकारे येशू ख्रिस्ताने त्यांच्याविषयी शब्द वापरले. उपास, शब्बात, दान धर्म करणे याच्यामध्ये ते लोकांची पिळवणूक करायचे आणि देवाच्या वचनामध्ये भर घालायचा प्रयत्न करायचे. स्वतः तर संशय ठेवायचे, लोकांमध्ये सुद्धा संशय निर्माण करायचे की हा ख्रिस्त आहे का नाही बघा, त्याच्याकडून चिन्ह मागा. आम्ही देखील चिन्ह मागतो. आणि कुठं झालेलं आहे माहिती? त्याच्याच 13व्या वचनामध्ये बघा, 8वा अध्याय 12 आणि 13 जर आपण वाचलं की 12वा वचन वाचलं, त्यातून आपल्याला कळेल की ते कसे होते, कोण आले होते. 11 वचन जर वाचलं, 11 आणि 12 प्लीज वाचा. 11 आणि 12 मार्क 8. येस, येस. आणि या ठिकाणी आपल्याला समजतं की हे लोक ख्रिस्तावरती, मशियावरती संशय व्यक्त करणारे, अविश्वास दाखवणारे आणि परीक्षा पाहणारे लोक होते. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांचा निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो. तर परुषांचं खमीर हे कशाचं रूपक आहे आपल्याला समजलं असेल. ओके, हा पॉवरफुल क्वेश्चन झाला. दुसरा पॉवरफुल क्वेश्चन आपण या शास्त्र भागाला विचारूया. या शास्त्र भागात ख्रिस्ताचे कोणते गुणविशेष पाहायला मिळतात? या 8 वचनांमध्ये येशू ख्रिस्ताचे कोणते दैवी गुणविशेष आपण पाहू शकतो? ओके, येस, मिरॅकल है, ऑलमाइटी है, तो सर्वसमर्थ आहे, हे आपल्याला समजू शकतं. आणि अजून काय समजू शकतं? त्याच ठिकाणी आहे, खूप सोपं आहे ते. आणि 16 आणि 17 मध्ये उत्तर आहे त्याचं. त्याचे शिष्य एकमेकांमध्ये विचार करू लागले मनामध्ये की हा भाकरीविषयी बोलताय म्हणून. आणि येशू ख्रिस्ताने ते जाणले, ओळखलं, आपला देव जो आहे तो सर्वज्ञानी देव आहे. हा एक देवाचा गुणविशेष आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणखी काय मिळतं? येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्याच्या अगोदर केलेल्या चमत्काराचा संदर्भ त्यांना दिलेला आहे. त्यांना तो विचारतो, मी 5 भाकरी आणि 2 माशातून 5,000 लोकांना जेव घातलं, 4 भाकरीतून 7,000 लोकांना जेव घातलं. आणि तुम्हाला काय वाटतं, तो काय त्याच्या चमत्काराचं प्रमोशन करत आहे का? मी मागच्या अध्यायामध्ये एवढे चमत्कार केले? नाही, त्याचं प्रमोशन नाही तो करत आहे. तो काय सांगत आहे? पुरवठा करणारा आहे. येस, शिष्यांचं समजबुद्धी काय आहे किंवा त्यांना ख्रिस्ताविषयी काय समजलं हे तो पाहत आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण संदर्भ पाहिला तर आपल्याला समजेल की येशू ख्रिस्ताला त्या समुदायाचा कळवळा आला होता, म्हणून त्याने ते चमत्कार केले. जर 8वा अध्याय वचन 1 आणि 2 आपण प्लीज पटकन वाचा. तीन दिवस ते लोक वेगवेगळ्या भागातून येशू ख्रिस्ताच्या मागे, येशूचा उपदेश ऐकायला त्याच्या मागे आलेले होते. ते रानात होते, त्यांच्याजवळ खायला काय नव्हते. येशू म्हणतो जर ते निघाले असेल तर वाटेत ते कासावीस होतील. आणि म्हणून तो म्हणतो की मला त्यांचा या समुदायाचा कळवळा येतो. आपला देव
कळवळा येणारा दयाळू असा परमेश्वर आहे. ओके, तर येशू ख्रिस्त सर्वज्ञानी आहे, तो प्रीतीचा कळवळ्याचा देव आहे, हे आपल्याला तो सर्वसमर्थ आहे. अशा या 3 गोष्टी आपल्याला या शास्त्र भागातून ख्रिस्ताचे गुणविशेष आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा पॉवरफुल आणि शेवटचा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ख्रिस्ताने चमत्कार जे केलेले आहे त्याच्याविषयी त्या ठिकाणी त्यांनी संदर्भ दिलेला, परंतु ते चमत्कार शिष्यांना समजलं नाही. ते चमत्कार शिष्यांना ख्रिस्ताविषयी ज्ञान देऊ शकले नाही किंवा समजले नाही. अशा प्रकारे तो त्यांना दोष देत आहे. वचन 21 वाचा. तो त्यांना म्हणतो, अजून तुम्हाला समजत नाही का? या वचनावर आपण पॉवरफुल क्वेश्चन असा विचारू की येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना असे का म्हणत आहे? काय वाटतं तुम्हाला त्या शास्त्र भागातून वाचून? त्याच्यातच उत्तर आहे, त्याच शास्त्र भागात आहे. हा, येस येस. आणि त्याच्या अगोदर जर पाहिलं आपण तर येशू ख्रिस्त त्यांना केलेल्या चमत्काराचं एक रिव्हिजन देतो आणि तो त्यांना विचारतो, 5 भाकरी 2 मासे याच्यातून मी किती लोकांना खाऊ घातल्या आणि किती टोपल्या जेवण उरलं तो विचारतो. नंतर तो विचारतो 4 भाकरी आणि त्याच्यातून वाढल्यानंतर किती जेवण उरलं. दोन्ही वेळा तो त्या चमत्काराचं जसं काय रिव्हिजन तो करत आहे. ओके, येस येस. येशू ख्रिस्ताला या ठिकाणी हेच सांगायचं आहे. आता तुमच्याकडे मछव्यामध्ये किती भाकरी? एकच आहे. त्यावेळेस चमत्काराच्या वेळेस तुमच्याकडे 5 भाकरी आणि 5,000 पेक्षा जास्त लोक होते. तर त्या 5 भाकरीतून मी एवढ्या लोकांना खाऊ पिऊ घातलं. आज या एका भाकरीतून आपण 12-13 जण जेवणार नाही का? ओके, मी सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा देव आहे. येस येस. हा पण येस येस. जणू काय येशू ख्रिस्त त्यांच्या खोर वृत्तीचा निषेध करत आहे. अजूनही तुम्हाला समजत नाही का? डोळे असून तुम्ही पाहत नाही का? कान असून तुम्ही ऐकत नाही का? अशा प्रकारे आपण याचा अर्थ घेऊ शकतो की येशूचं दैवी कार्य, येशूचं सामर्थ्य आणि येशूचं शिकवण याचे ते लोक प्रत्यक्ष साक्षीदार होते. ते 12चे 12 शिष्य प्रत्यक्ष साक्षीदार होते. तरी पण त्यांना अजून समजलं नाही की हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. येस. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना दोष लावत आहे. तर मला आशा आहे की आपल्याला ह्या दोन्ही भागातून समजलं असेल की बेसिक क्वेश्चन काय आहे आणि पॉवरफुल क्वेश्चन काय आहे. येस, प्रभूची स्तुती असो. आपण पुढच्या सेशन करत जाणार आहोत. यावेळेस पास्टर मंगेश आपल्यामध्ये आहेत. त्यांना मी विनंती करतो पुढच्या सेशनमध्ये ते आपलं मार्गदर्शन करतील. गुड मॉर्निंग आणि सलाम आपल्या सर्वांना. पहिल्यांदाच आपल्या इथे काही पाहुणे आहेत, हे सेमिनार अटेंड करत आहेत. तर आपल्यामध्ये बंधू हनोक आहेत, त्याचप्रकारे ब्रदर समीर आपल्यामध्ये आहेत, पिंपरी चिंचवड ह्या भागातून. आणि तुम्ही कुठं असता ब्रदर हनोक दादा? इथेच आहे जवळ राहायला, मुंडव्याला. ओके ओके. आणि आत्ता आलेले आहेत बंधू अजित आहेत आणि त्यांची मिसेस. येस. आणि ते पण पिंपरी चिंचवडवरून आले, पिंपरीवरून. ओके. त्याचप्रकारे ब्रदर आशिष आहेत आणि ब्रदर पंडित जे पहिल्यांदाच आहे. आणि हर्षल सोबत आले का हे ब्रदर? येस. काय ना दादा तुमचं? बरं. ओके.
एक फॅमिली आहे. ओके ओके, ठीक आहे. गुड. पेन आहे आणि हे पण आहे आपल्याजवळ, वर्कबुक आहे. वर्कबुक सर्व तुमचं जे वर्कबुक आहे त्या वर्कबुकमध्ये पान क्रमांक 12 आणि मी हे जे सत्र आहे टायअप केलेलं आहे सत्र 4 सोबत. तर पान क्रमांक 12 आणि त्याच प्रकारे सत्र 4 म्हणजे सत्र 1 आणि सत्र 4 हे टायअप केलेले आहेत. कारण की दोन्हीमधून आपण पुस्तकाची लेखनशैली किंवा साहित्यिक प्रकार जे आहे आपण शिकणार आहोत. हे जे सेमिनार आहे वर्षातून 2दा किंवा 3दा अशा प्रकारचे सेमिनार असतात. आणि विशेष करून हे सेमिनार कशाबद्दल आहे, बरेचसे सेमिनार ख्रिस्ती जगतामध्ये आणि मंडळांमध्ये होत असतात, चालत असतात. तर हे सेमिनार का बरं वेगळं आहे, वाय इट इज डिफरंट. तर ह्या ठिकाणी आपण खास करून शिकत आहे की बायबल कसे वाचावे आणि बायबल वाचल्यानंतर त्यामध्ये निरीक्षण आपण काय करावं, त्या वचनाचा अर्थ आपण कसा लावावा आणि त्याचं लागूकरण आपण आपल्या जीवनामध्ये कसे करावे, त्याच्यावर उपदेश जर आपण मंडळीमध्ये बायबल स्टडी चालवत असाल, संडे स्कूल चालवत असाल किंवा लेडीज प्रेयर मीटिंग, तुम्ही पास्टर असाल, सुवार्थिक असाल किंवा आपल्या लेकरांना घरात शिकवायचं असेल, तर तुम्ही पवित्र शास्त्र हाताळत असताना किंवा त्याच्यातून इतरांना शिकवत असताना तुम्ही ते कशा प्रकारे शिकविलं पाहिजे, राईट. जर आपण पवित्र शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला नाही तर आपण जे आहे अशा प्रकारचं ऐकतो की तू जे आहे तू दावीद आहेस आणि तुझं कर्ज जे आहे ते गोलियात आहे. आपण बायबल अशा प्रकारचं आपल्याला शिकवण देत नाही. किंवा तुझी पोटदुखी गोलियात आहे आणि तू दावीद आहेस, नाही. बायबल ह्या गोष्टींसाठी दिलेलं नाहीये. आपल्याला अजून उर्मट आणि अजून घमंडी करण्यासाठी, म्हणजे ऑलरेडी आदामामध्ये आपण खूप पतित आहोत आणि वरून जर प्रचारक सांगतो की तू दावीद आहे, तर अजून आपल्याला काय वाटतं, आपण नम्र होण्याच्या ऐवजी आपण गर्विष्ठ बनू. आपण मागच्या रविवारी आम्ही 2 मुद्दे शिकलो लूक शुभवर्तमानामधून. वी आर ग्रेट सिनर्स, आम्ही महान पापी आहोत अँड ख्राइस्ट इज द ग्रेट सेवियर. ख्रिस्त हा महान तारणारा आहे, त्या संदर्भामधून. पण आमच्या एका मित्राला विचारलं तर तो म्हणे की मी आज ऐकलं की वी आर लायन्स, आपण सिंह आहोत. त्याला विचारायला पाहिजे होतं तुझी शेपूट कुठे आहे. तर बायबल याच्यासाठी दिलेलं नाहीये. आणि आपण जे आहे बायबल वाटेल तसं जे आहे बायबलचा आपण वापर करतो. बायबल जणू काही आपण अशा प्रकारे वापरतो की जसं एखादा व्यक्ती, बिझनेसमॅन जो आहे, नारळ फोडून जातो मंदिरामध्ये आणि दिवसभर आता काय होईल माझं, धंदा मेरा अच्छा चलेगा. तसं कधी कधी आपण बायबलचा त्या प्रकारे
मंत्र उच्चारासारखा आपण वापर करतो की आता निघालोय मी कामाला, बायबलला हात तरी लावतो, काहीतरी वाचतो, निघतो, माझे कामं सर्व काय होतील, एकदम व्यवस्थित होतील. अशा ह्या गोष्टींसाठी बायबल दिलेलं नाही आहे. बायबलमध्ये असं कुठंच सांगितलं नाही की आपण प्रवासाला निघताना वचन वाचलं किंवा कामासाठी चाललोय. मी हे म्हणत नाही, आपण मनन करावं, समजून घ्यावं, आत्मसात करावं बायबल सकाळी उठून, पण अशा गोष्टींसाठी बायबल दिलेलं नाही आहे की ते वाचलं तर माझी गाडी कुठे स्लिप नाही होणार, पंक्चर नाही होणार आणि माझं जे आहे सर्व दिवसभर व्यवस्थित चालेल. अशा गोष्टींसाठी बायबल दिलेलं नाही आहे. तर बायबलचं आपण पाहतो की विविध प्रकारे लोक उपयोग करतात. हे सत्र जे आहे खास करून यामध्ये आपण साहित्यिक प्रकार शिकणार आहेत आणि त्यासाठी एक सिंपल आणि सुंदर उदाहरण आहे फळांचं. आणि याबद्दल मी थोडीशी माहिती टाकली होती ह्या सेमिनारची जाहिरात करत असताना. हे वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत आणि ह्या सर्व फळांची चव एकच आहे, बरोबर आहे. हे सर्व आपण खातो तर यांची चव एकसारखीच लागते, बरोबर आहे. नाही, चूक विधान आहे ते. तर सर्व फळांची चव जी आहे वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि ते आपण एकसारखेच खातो का? म्हणजे त्याची कापायची पद्धत जी आहे एकसारखीच आहे का? ॲपल आणि पायनॅपल, अननस, सेब, सफरचंद आणि केळी किंवा मँगो घेऊया, सर्वांची कापायची सोलायची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. काही आपण सोलतो आहे ना, काही आपण माचवतो काही फळं आणि काही आपण स्लाइस करतो. त्याचप्रकारे आता तिकडून आपण इकडे येऊया. बायबलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे साहित्यिक प्रकार आहे आणि ज्या प्रकारे सर्व फळं एकसारखे लागत नाहीत तसेच ह्या सर्व साहित्यिक प्रकारांची काय आहे शैली पण काय आहे वेगवेगळी आहे. आणि ज्या प्रकारे आपण ते फळं काही सोलून बरोबर आहे खातो, आपण काही स्लाइस करतो, काही माचवतो, तर बायबलमध्ये जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांना हाताळायचे पण काय आहेत प्रकार किंवा पद्धती, अभ्यास करण्याच्या पद्धती त्या वेगळ्या आहेत. या ठिकाणी नियमशास्त्र आहे. नियमशास्त्र मोशेचे 5 पुस्तकं ते आपल्याला माहीत पाहिजे. बायबलचे 5 पुस्तकं की त्याच्यामधला कोणता भाग आता मंडळीला लागू आहे, त्यामधला कोणता भाग लागू आहे, कोणता भाग जो आहे तो थांबलेला आहे किंवा नवीन करार ज्या वेळेस ख्रिस्तानी त्याच्या रक्ताने स्थापिला तर मग जुन्या करारातला कोणता भाग आज आम्हाला लागू होत नाही. डिसकंटिन्युइटी आणि कंटिन्युइटी त्याला म्हणतात. आणि बऱ्याचदा लोक गोंधळात पडतात आहे ना, बरेचसे गोष्टी ज्या आहेत त्या नवीन करारातील लोकांना लागू होत नाही. फॉर एक्झाम्पल निवास मंडप, मंदिर, अर्पणे, सण, मेळे, सुंता आणि इतर सर्व गोष्टी. आणि बऱ्याच लोकांना ते माहीत नाही आणि त्यामुळे आणि खाण्यापिण्याचे नियम, कपडे घालण्याचे नियम जुन्या करारामध्ये वेगळे होते आणि ते माहीत नसल्याने आजही आपण मोशे अंतर्गत ख्रिस्ताच्या अंतर्गत राहण्याऐवजी आपण कोणाच्या अंतर्गत जगतो मोशेच्या अंतर्गत. आणि त्यामुळं काय होतं आपण कट्टर बनतो आहे ना, आणि ते माहीत असणं गरजेचं आहे. काही तुम्ही देऊ शकता एखादं उदाहरण नियमशास्त्रामधून जे आज लोकांना माहीत नाही ते ख्रिस्ताच्या नवीन करारामुळे जे आहे. फॉर एक्झाम्पल खाण्यापिण्याचे नियम, बरोबर आहे. आजही काही लोक तब्येती जर काही हेल्थ इश्यू, मेडिकल इश्यू असेल तर तो भाग वेगळा आहे. पण जुन्या करारात सांगितलं होतं की 2 कपडे जे आहे 2 वस्त्र मिक्स करून ते वस्त्र घालू नाही. आपण सर्व मिक्स कपडे घातलेले आहेत म्हणजे धाग्याचे आहे ना,
जुन्या करारामध्ये सांगितलं होतं की एक विशिष्ट प्रकारचे पशु पक्षी खावे आणि खाऊ नाही, सर्व काही खातो आज आपण. आणि नवीन करारामध्ये सांगितलेलं आहे की धन्यवाद देऊन सर्व काही काय काय तुम्ही ग्रहण करा. तिमोथेच्या पुस्तकामध्ये आणि प्रेषितांच्या पुस्तकामध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर काही लोक एक गोष्ट घेतात मोशेच्या नियमशास्त्रामधून, मग त्यांना मी विचारतो, मग मंडळीला तुम्ही जाताना मेंढरं आणि बैल पण घेऊन जाता का कापायला अर्पण करायला? मग तुम्ही अर्ध इकडे आणत आहे आणि बाकीचं सोडता. तर गोंधळ होतो की काय थांबलेलं आहे आणि काय सुरू आहे. नैतिक नियम आजही लागू आहे. खून करू नको, चोरी करू नको, आहे ना, व्यभिचार करू नको, ते नियम 10 कमांडमेंट्स जे आहे आजही लागू आहे. त्याच्यातील फक्त जो शब्बात दिवस आहे तो सॅटरडे होता आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर तो बदल झालेला आहे रविवारच्या दिवशी. बायबलमध्ये कथानक आहे, हिस्टॉरिकल नॅरेटिव्ज म्हणजे ऐतिहासिक पुस्तकं आहे, ऐतिहासिक कथानक आहे. ते पण कसे हाताळायचे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आज आपण जे शुभवर्तमान शिकत आहोत ते सुद्धा ऐतिहासिक कथानक आहे. शुभवर्तमान आहे पण ते काय आहे, ऐतिहासिक कथानक आहे. आणि ऐतिहासिक कथानकामधून पण आपण वाटेल तसे उपदेश किंवा ते वचन आपण स्वतःला लावून घेऊ शकत नाही. ऐतिहासिक कथानकामधून पण पुन्हा एकदा वापस आम्ही परत दावीद आणि गोलियात, ते पण इतिहास आहे. इतिहासामधली ती गोष्ट आहे. आणि त्यामधून दावीद आणि गोलियाताची जी गोष्ट आहे ती वाचल्यानंतर आपण अशा प्रकारे उपदेश देऊ नाही शकत की तू दावीद आहे आणि ज्याच्यासोबत तुझं भांडण झालेलं आहे, तुझा शेजारचा तो गोलियात आहे किंवा तुझा नवरा गोलियात आहे, तो त्रास देतो. तर कथानकामधून जे आहे, दावीदानी 5 दगड घेतले, मग तुम्ही 5 काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घ्या आणि असे उपदेश आपण देऊ शकत नाही. मग त्याच्यामधून काय, कथानकामधून जे आहे एक वास्तविक गोष्ट शिकवल्या जात आहे आणि ख्रिस्ताला आणि ख्रिस्ताच्या राज्याला ते काय करत आहे, प्रदर्शित करतं किंवा प्रस्तुत करतं. ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्या कथानकामध्ये ख्रिस्त पाहण्याच्या ऐवजी आपण स्वतःच दावीद बनून जातो किंवा आपण स्वतःच शलमोन बनतो, स्वतःच अब्राम बनतो, स्वतःच नेहमया बनतो, स्वतःच एजरा बनतो. तर बायबल अशा प्रकारच्या गोष्टींसाठी दिलेलं नाहीये. तीच गोष्ट जर आपण सांगायची झाली तर मग काय, मग त्याच्यातून आपण असा उपदेश देऊ शकतो का, जर तुम्हाला किंवा तुमच्या मंडळीवर जर कोणी हमला केला किंवा तुमच्या देवाला काहीतरी म्हटलं तर तुम्ही 5 दगड घ्या आणि त्या माणसाच्या टाळक्यात मारा? नाही, असं आपण शिक्षण घेऊ नाही शकत, कारण की ते इम्पेरेटिव्ह म्हणजे ते आज्ञा नाही आहे. आणि दावीद आणि गोलियाताची जी गोष्ट आहे तिला फारच विचित्र रीतीने लोकांनी ऑलरेडी हाताळलेला आहे. बायबलमध्ये भविष्य संदेश आहेत आणि भविष्य संदेश काय आहे, क्लिष्ट आहेत, कॉम्प्लेक्स असतात. ते पण आपल्या स्वतःच्या मनाने आपण कसेही हाताळू शकत नाही. भविष्य संदेश किंवा शेवटच्या काळासंबंधी साहित्य म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे आणि मग लोक त्याचा नीट अभ्यास करत नाही आणि त्यामुळे काय विचित्र प्रकारे भविष्य संदेश आणि शेवटच्या काळासंबंधी जे साहित्य आहे त्याच्यामधून पण विचित्र असे उपदेश देतात किंवा त्याचा अर्थ लावतात. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 13 श्वापदाबद्दल बोललेलं आहे आणि मग काही लोक म्हणतात की ते खरोखर 10 शिंगे वगैरे असलेलं ते शेवटच्या काळामध्ये एवढं मोठं शेपूट असलेलं जनावर येईल. तर त्याचा जो
संदर्भ आहे तो दानियालाच्या पुस्तकामधून ते शिकत नाही, एजेकियलच्या पुस्तकामधून शिकत नाही. आणि श्वापद हे ख्रिस्तविरोध्याला, ख्रिस्तविरोधी तत्व, ख्रिस्तविरोधी लोक यांना वापरलेलं प्रतीक आहे. आणि काही लोक ते जसेला तसं घेतात शब्दशः. मग बायबलमध्ये काव्य आहे. कोणकोणते काव्य आहेत? नीतिसूत्र, इयोब, त्याचप्रकारे स्तोत्र, गीतरत्न आणि इतर काही काही जागी येशया, योना आणि नवीन करारामध्ये पण काही काही जागी आपल्याला काव्य पाहावयास मिळतं. शुभवर्तमान आहे, 4 शुभवर्तमान आहे. पत्रे आहे, पत्रामध्ये डायरेक्ट संत पौलांनी देवाने ख्रिस्ताद्वारे कशा रीतीने आमचं तारण केलं आणि आता मंडळी ह्या नात्याने आम्ही कसं जगावं, काय करावं, ते डायरेक्ट पत्रांमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञा दिलेल्या आहेत. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर बायबलमध्ये नियमशास्त्र आहे, कथानक आहे, भविष्य संदेश आहे, काव्य आहे, शुभवर्तमान, पत्रे, ज्ञान साहित्य ज्याला आपण नीतिसूत्रे म्हणू शकतो, आणि शेवटच्या काळासंबंधी साहित्य. तर बायबलमध्ये पण विविध प्रकारचे साहित्यिक प्रकार आहेत. काव्याबद्दल आपण विचार केला तर जर बायबलमध्ये अशा प्रकारचे काही वचनं आहेत, स्तोत्रसंहिता, स्तोत्रसंहिताची किंवा स्तोत्रसंहिताचे जे अध्याय आहेत त्या अध्यायांची मांडणी, रचना कशा प्रकारची आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. स्तोत्र 1 जर आपण वाचलं तर तिथे स्पष्ट रीतीने अशा रीतीने सांगितलेलं आहे. स्तोत्र 1, स्तोत्र 2 जे आहे थेट लोक जे आहे ते आपल्या जीवनामध्ये घेतात, त्याचा ते अभ्यास करत नाही. स्तोत्र 1 कोणाबद्दल आहे? स्तोत्र 1 येस, बरेच लोक जे नीतिमान, बरोबर आहे. तर काव्य आहे स्तोत्र 1, स्तोत्र 15, त्याच्यानंतर स्तोत्र 2 जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीत चालत नाही, पापी जणांच्या मार्गाने उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. त्यानंतर अध्याय 2 मध्ये जे आहे परमेश्वराचा अभिषेकाबद्दल बोललेलं आहे आणि हे ख्रिस्ताबद्दल बोलतात. ज्यावेळेस आपण स्तोत्र 1 वाचतो तर आपल्याला असं वाटतं की तो पुरुष जो आहे तो धन्य पुरुष मी आहे, ती धन्य स्त्री मी आहे. स्तोत्र 2 मधला तो अभिषेक जो आहे ते वाचल्यानंतर लोकांना वाटतं की ते मी स्वतः आहे, पण ते ख्रिस्ताबद्दल आहे. दिस इज अबाउट ख्राइस्ट. हे आपल्याला स्पष्ट रीतीने समजणं फार गरजेचं आहे, कारण की आपण सर्वच जण बसलेलो आहे, पापी जणांच्या मार्गात उभे राहिलेले आहे, निंदकाच्या बैठकीत बसलेलो आहे आणि आपण जे काही घेतो ते सर्व सिद्धीच जात नाही. असं कोण आहे की ज्यांनी सर्व काही हाती घेतलं आणि ते सिद्धीच गेलं? फक्त ख्रिस्त आहे तो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि मग स्तोत्र 15 मधून हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, तुझ्या पवित्र डोंगरात कोण राहील, जो सात्विकपणे चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, कोण आहे असा? ओनली ख्राइस्ट. ख्रिस्त फक्त देवाच्या मंडपामध्ये आहे आणि त्या ख्रिस्ताच्या कार्यामुळे आपण देवाजवळ जातो. तर आणि काव्यामध्ये अलंकारिक भाषा आहे. एका स्तोत्रामध्ये दावीद म्हणतो की तो इतका रडला की त्याचे अंथरूण भिजले. तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती आहे, रूपक आहे, त्याच्यानंतर प्रतीके आहे आणि सिमिलीला आपण काय म्हणू शकतो? सिमिली आणि मेटाफोर, रूपक आणि उपमा. परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे, तो खरोखर मेंढपाळ नाही आहे. तो रोज सकाळी बकऱ्या आणि मेंढरं घेऊन रानात जात नाही आपला देव. तर ते समजणं फार गरजेचं आहे. तो मेंढपाळ आहे म्हणजे नेमकं काय आहे? मेंढपाळाचे गुण त्याला लागू केलेले आहे. तो खरोखर मेंढपाळ नाही आहे. तुम्हाला चरायला म्हणजे गवत चारायला तुम्हाला तो जंगलात नाही घेऊन जात दररोज. ही इज नॉट ट्रू शेफर्ड. ते मेंढपाळाचे गुण त्याला लागू केलेले आहे. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ख्रिस्त म्हणतो मी दार आहे, तो म्हणतो मी भाकर आहे. हे सर्व काय मेटाफोर्स आहे. तर हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि आज जो प्रकार आपण हाताळत आहे
शुभवर्तमान. पण शुभवर्तमान काय आहे? शुभवर्तमान वृत्तांत आहे, ऐतिहासिक वृत्तांत आहे. आणि मार्क शुभवर्तमानाबद्दल काही माहिती मी तुमच्यासमोर देऊ इच्छितो. जो लेखक आहे त्याला बायबलमध्ये योहान मार्क म्हटलेला आहे. जर तुम्हाला लिहून घ्यावायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. हे पुस्तक जे आहे योहान मार्क यांनी लिहिलेले आहे. आणि स्कॉलर्सच्या मते मत्तई, मार्क आणि लूक हे जे 3 शुभवर्तमान आहे, या 3 शुभवर्तमानांमधले मार्क हे पहिले शुभवर्तमान आहे जे लिहिण्यात आले. कोल्हापूर या ठिकाणी जे आहे याच्यावर प्रश्न विचारला होता की मग मत्तईला पहिले कसं काय ठेवलं? जर मार्कनी पहिले लिहिलं तर मग मत्तई नवीन करारामध्ये पहिले कसं काय आहे? कारण की बायबल जे आहे ते क्रोनॉलॉजिकली सेटअप केलेलं नाहीये. म्हणजे क्रमानुसार, क्रमानुसार पवित्र शास्त्राच्या पुस्तकांची काय केलेली नाहीये? रचना नाहीये. बरेचसे जे स्कॉलर्स आहेत त्यांच्या मते उत्पत्तीच्या नंतर किंवा उत्पत्ती आणि इयोब हे सोबत झालेल्या घटना आहेत. स्पेशली अब्राम, इसहाक त्या काळामध्ये इयोब जगला असं अनेक स्कॉलर्सचं काय आहे मत आहे. आणि मग मलाकी आणि नेहमाया ते समकालीन आहे. मग मलाकी कुठे असायला पाहिजे होतं? नेहमायाच्या जवळ, बरोबर आहे. आणि असे पुष्कळशी पुस्तकं आहेत, राजे आणि मग इतिहास. आणि मग ते राजे असताना काही संदेश ते काय होते त्यांच्या काळामध्ये सेवा करत होते. येस. तर त्यामुळं बायबलची जी रचना आहे ती क्रमानुसार नाही आहे, क्रोनॉलॉजिकली सेटअप केलेले नाही आहे. आणि तसं बघितलं तर नवीन करारामधील पहिलं पुस्तक जे लिहिण्यात आलेलं आहे ते कोणतं आहे? पहिलं पुस्तक याकोब, बरोबर, याकोबाचं पत्र. तर हे आपल्याला शिकायला मिळतं. तर अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर मार्क शुभवर्तमान जे आहे हे पहिले लिहिलेले शुभवर्तमान आहे. आणि त्याचे जे प्राप्तकर्ते आहेत ते कोण आहे? कारण की स्कॉलर्सच्या मते योहान मार्क जो आहे, योहान मार्क हा पेत्रासोबत रोममध्ये होता. पेत्रासोबत रोममध्ये होता आणि पेत्राकडून त्यांनी भरपूर माहिती जी आहे गोळा केलेली आहे. आणि त्याला आपण तोंडोतोंडीची माहिती म्हणू शकतो किंवा मौखिक वर्बल ओरल ट्रेडिशन म्हणू शकतो. तर अशी भरपूर माहिती जी आहे मार्कनी गोळा केलेली होती आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे नक्कीच रोमी लोकांसाठी लिहिलेलं आहे असं अनेक जे स्कॉलर्स आहेत त्यांचं मत आहे. ह्या ठिकाणी मार्क जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या कोणत्या गोष्टींवर भर देत आहे? मत्तई, मार्क, लूक आणि योहान 4 शुभवर्तमान आहेत. तर मत्तई जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या डिस्कोर्स म्हणजे प्रवचनांवर तो भर देतो. आणि मार्क जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यावर आणि कृतीवर भर देतो. लूक जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणावर तो भर देत आहे. आणि योहानामध्ये ख्रिस्ताचे पर्सनल इंटरव्ह्यूज म्हणजे वैयक्तिक काय म्हणू शकतो त्याला आपण, वैयक्तिक मुलाखती. ख्रिस्त आणि निकोदिमस, ख्रिस्त आणि शमरोनी स्त्री, ख्रिस्त आणि अंध व्यक्ती, तर संभाषण आपण म्हणू शकतो. तर पर्सनल इंटरव्ह्यू. मत्तई जो आहे तो ख्रिस्ताच्या प्रवचनांवर, डिस्कोर्सेसवर, जे पहाडावर किंवा मग जैतून पर्वतावर दिलेला उपदेश त्यावर तो भर देत आहे. मार्क जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या कृतींवर, कार्यावर भर देतो. लूक ख्रिस्ताच्या शिक्षणावर भर देतो. आणि योहान जो आहे ख्रिस्ताचे पर्सनल इंटरव्ह्यूज म्हणजे वैयक्तिक मुलाखती दाखवितो. हे आपण ह्या ठिकाणी शिकतो. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर सुमारे 30 वर्षांनी हे पुस्तक लिहिलेले आहे.
30 इयर्स, 30 वर्षांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचं स्वर्गारोहण झाल्यानंतर, परंतु इसवी सन 70च्या आधी हे पुस्तक लिहिलेलं आहे असं जवळपास अनेक जे अभ्यासक आहेत त्यांचं मत आहे. इसवी सन 70 बायबलचे नवीन कराराचे अभ्यासक जे आहे त्यांच्याकरिता अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. इसवी सन 70 का बरं? इसवी सन 70 नवीन कराराचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची तारीख आहे. का बरं? येस, हा, टायटस, बरोबर आहे. येरुशलेमचं जे मंदिर आहे, दुसरं मंदिर, सेकंड टेम्पल, पहिलं मंदिर तर नबुकदनेस्सर राजाने जवळपास 586 मध्ये पूर्ण रीतीने त्याचा नाश केला होता. आणि दुसरं मंदिर हे जरुबाबेल, यहोशवा यांच्या नेतृत्वाखाली दुसरं मंदिर बांधलेलं आहे, ज्याची माहिती आपल्याला हग्गई ह्या पुस्तकामध्ये सुद्धा प्राप्त होते. तर हे दुसरं मंदिर होतं. आणि हे दुसरं मंदिर हेरोद द ग्रेट, जो महान हेरोद होता, त्याने त्या दुसऱ्या मंदिराचं काय केलं, त्याला आपण काय म्हणू शकतो, शोभीकरण. तर त्यांनी जवळपास 46 वर्ष त्या मंदिराला दिले हेरोद द ग्रेटनी. आणि त्यामुळं नवीन कराराच्या काळामध्ये त्या मंदिराला हेरोदाचे मंदिर म्हणत असत, द टेम्पल ऑफ द हेरोद, कारण की त्यांनी 46 वर्ष काय केलं, त्या मंदिराचं काम केलं. आणि इसवी सन 70 मध्ये रोमी सम्राट टायटस यांनी ते मंदिर काय केलं, पूर्ण रीतीने पाडून टाकलं. आता एक भिंत आहे असं लोक सांगतात, बोलतात. त्या भिंतीजवळ जाऊन लोक प्रार्थना करतात. तर येरुशलेम मध्ये आता मंदिर नाही आहे. आणि हा सुंदर विषय आहे हा, कारण की नवीन करार सांगतं की ख्रिस्त काय आहे, कोण शिला, तुम्ही प्रेषित आणि संदेष्टांच्या वर बांधले जात आहे आणि तुम्ही स्वतः पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. दिस इज अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट. आणि ते मंदिर कोणी जरी तो रोमी सम्राट जो आहे तो साधन होतं ते मंदिर पाडण्याचं, परंतु ख्रिस्ताची योजना होती की ते मंदिर नसावं, कारण की ख्रिस्त स्वतः आपल्या शिष्यांना म्हणतो की याचं एकही चिरा, एकही वीट राहणार नाही, कारण की तुम्ही मंदिर आहात. आणि प्रगटीकरणामध्ये देव म्हणतो की मी तुमचं मंदिर आहे. तर हम जहाँ है वही मंदिर है, आपल्याला शिकायला भेटतं. येस, ठीक आहे. इसवी सन 70 आपल्याकरिता अत्यंत महत्त्वाची तारीख आहे, कारण की मंदिर पाडण्यात आला. आणि मंदिर पाडण्याचा किंवा मंदिराचा नाश केला त्याचा उल्लेख शुभवर्तमानांमध्ये नाही आहे. त्यामुळे अभ्यासक म्हणतात की इसवी सन 70च्या आधी लिहिण्यात आलेलं हे शुभवर्तमान आहे. वाय 4 गॉस्पल्स? का बरं 4 शुभवर्तमान दिलेले आहे? बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात, बरोबर आहे, का बरं 4? एक से हो जाता था. तर आपण आत्ताच बघितलं की किंवा एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. समोर एक घटना घडली आहे रस्त्यावर आणि 4 किंवा 5 बिल्डिंग आहेत आणि त्या बिल्डिंगला कॅमेरे लावलेले आहेत आणि त्या 4ही अँगलनी जे आहे ती घटना आपल्याला काय आहे ती आपण पाहू शकतो, ती CCTVनी की कशा रीतीने ती घटना घडलेली आहे 4ही वेगवेगळ्या अँगलनी. आणि 4 शुभवर्तमान जे आहेत ते 4 शुभवर्तमान भिन्न दिशेने 4 वेगवेगळ्या दिशेने ख्रिस्ताचं चित्र आपल्या समोर उभं करत आहे. येस, मत्तय वारंवार जुन्या कराराचे वचन वापरतो आणि यहुदी लोकांना ते पत्र लिहिलेलं आहे. मत्तय दाखवितो की हा मशिया आहे, दावीद पुत्र आहे. मार्क जो आहे तो दाखवत आहे की यशायामध्ये
ज्याच्याबद्दल यशाया बोलला की यहोवाचा सेवक येईल, हा तोच सेवक आहे, यहोवाचा सेवक. त्यानंतर लूक जो आहे ख्रिस्ताच्या मनुष्यत्वावर भर देत आहे, ह्युमॅनिटी ऑफ ख्राइस्ट. आणि योहान ख्रिस्ताला कशा रीतीने पेश करत आहे? योहान देव, त्याचं देवत्व. इन द बिगिनिंग गॉड अँड द गॉड वॉज, इन द बिगिनिंग वॉज वर्ड अँड वर्ड वॉज विथ गॉड अँड द वर्ड वॉज गॉड, राईट. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता किंवा आहे. तर देवत्व, ख्रिस्ताचं देवत्व. आणि ज्या रीतीने ते CCTV 4 वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला ती घटना दाखविते, 4 शुभवर्तमान 4 वेगवेगळ्या प्राप्तकर्त्यांसाठी लिहिलेले आहे. त्यांचा भर किंवा रोख वेगळ्या प्रकारचा आहे 4ही शुभवर्तमानकर्त्यांचा. आणि ख्रिस्ताचं जे चित्र त्यांनी पेश केलेलं आहे ते सुद्धा भिन्न आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. का बरं योहानाने हे शुभवर्तमान लिहिलेले आहे? तर तुम्ही जर लिहून घेत असाल तर, परराष्ट्रीयांना शुभवर्तमान सहजपणे उपलब्ध व्हावे म्हणून त्याने हे शुभवर्तमान लिहिले. छळ होत असलेल्या किंवा छळातून जाणाऱ्या लोकांना धीर आणि उत्तेजन देण्याकरिता हे शुभवर्तमान त्यांनी लिहिले. योहान मार्क याला विश्वासाचा समर्थक सुद्धा म्हणतात आणि विश्वासाचे समर्थन करण्याकरिता हे शुभवर्तमान लिहिण्यात आलेले आहे. वधस्तंभाचे लक्षणीय महत्त्व स्पष्ट करणे यासाठी सुद्धा हे शुभवर्तमान लिहिण्यात आलेलं आहे. आणि शुभवर्तमानांमधून जात असताना बऱ्याचदा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एखादा चमत्कार केल्यानंतर तो त्या व्यक्तीला सांगत असे की हे कोणाला कळू नका. बरोबर आहे? कारण की ख्रिस्ताला अशा रीतीने प्रसिद्ध व्हायचं नव्हतं. चमत्कार करणारा किंवा केवळ नैतिक शिक्षण देणारा गुरु किंवा चमत्कार करणारा बाबा किंवा नैतिक शिक्षण देणारा गुरु किंवा त्याला आरोग्याची किंवा आरोग्यदानाची मोहीम त्याला सुरू करायची नव्हती. आणि त्यामुळं योहान जो आहे तो ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे लक्षणीय महत्त्व तो स्पष्ट करतो. आणि D.A. कार्सन जे आहेत बायबलचे अभ्यासक, व्हेरी फेमस अँड व्हेरी गुड रायटर D.A. कार्सन, ते म्हणतात की ह्या पुस्तकामध्ये पवित्र आत्म्याबद्दल जास्त मार्कने लिहिलेलं नाहीये. योहानाच्या पुस्तकामध्ये भरपूर आपल्याला आढळतं, बरोबर आहे. पण ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे कृत्य आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचे काम किंवा कार्य हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने केलेले आहे. आणि म्हणून योहान मार्क जो आहे तो पवित्र आत्मा आणि येशू ख्रिस्त यांना वेगळ्या रीतीने पाहत नाही. कारण की आज पवित्र आत्मा आणि ख्रिस्त यांना डिवाइड करून जे आहे त्याचं शिक्षण दिलं जातं. आणि ते म्हणतात की डू नॉट पुट युअर फोकस ऑन द पेंटिकॉस्ट बट पुट युअर फोकस ऑन द क्रॉस. आणि ते म्हणतात की मार्काचा जो फोकस आहे किंवा जो रोख होता तो ख्रिस्ताच्या क्रुसावरच होता. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा D.A. कार्सन म्हणतात की क्रुसाच्या जागी तुम्ही पेंटिकॉस्टला लक्षणीय महत्त्व देऊ नका, तर तुम्ही ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत त्यांनी क्रुसावरच लक्ष लावावं, तुमचा फोकस ठेवावा, कारण की ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मार्क जो आहे तो सुद्धा ह्या ठिकाणी आपण शिकत आहे की वधस्तंभाचे लक्षणीय महत्त्व ह्या ठिकाणी तो पटवून सांगत आहे. पान क्रमांक 13 कृपया करून जा तुम्ही, पेज नंबर 13. हे शुभवर्तमान आहे. आणि शुभवर्तमान म्हणजे काय नेमकं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ द गॉस्पल?
आणि पान क्रमांक 13वर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की ग्रीक भाषेमध्ये इव्हँगेलियॉन, मराठीमध्ये चांगली बातमी, त्यालाच आपण सुवार्ता म्हणतो, शुभवर्तमान. आणि त्या काळामध्ये रणांगणावरील विजयाच्या बातम्या देण्यासाठी हा शब्द वापरण्यात येत असत. युद्धातील विजय कळविण्यासाठी ह्या शब्दाचा उपयोग केला जात असत त्या काळामध्ये. द विक्ट्री इन द बॅटल. आणि ज्यावेळेस ते युद्धामध्ये ते विजय होत असेल तर शुभवर्तमान म्हणजे गुड न्यूज घेऊन धावत पळत त्या राजधानीकडे येणारा एक व्यक्ती त्यांनी नियुक्त केलेला असत की जो ती बातमी घेऊन त्या महलाकडे किंवा त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये तो येत असत, शुभवर्तमान देणारा व्यक्ती. आणि त्या व्यक्तीला शुभवर्तमान देणारा असे ओळखले जात असत. नवीन करारामध्ये शुभवर्तमान हे फक्त इथे दिलेलं आहे स्पष्ट रीतीने, हे केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामध्येच नवीन करारामध्ये शुभवर्तमान किंवा चांगली बातमी याचा उपयोग ख्रिस्ता संदर्भामध्येच केलेला आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चांगली बातमी म्हणजे देवाच्या अंतिम तारणदायी कृतीकडे निर्देश करते. ख्रिस्ताबद्दल देवाची येशू ख्रिस्तामधील चांगली बातमी नवीन करार जे आहे देवाची येशू ख्रिस्तामधील किंवा येशू ख्रिस्ताद्वारे चांगली बातमी इथपर्यंतच मर्यादित आहे, हे आपण समजावं. तर पहिल्या शतकामध्ये किंवा जुन्या करारामध्ये युद्धामध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर जी बातमी शुभवर्तमान घेऊन येणारा व्यक्ती देत असत त्या शहराला किंवा त्या राज्याला, त्याकरिता वापरण्यात येत असत. आणि नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू, त्याचं जीवन, त्याचं शिक्षण, त्याचं पुरले जाणं, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण, त्याचे पुन्हा येणे, ह्या सर्व गोष्टींचा समावेश शुभवर्तमान किंवा सुवार्ता ह्या शब्दामध्ये आहे. आपण शुभवर्तमान शिकत आहोत आणि शुभवर्तमान शिकत असताना आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की हे एक कथानक आहे, पण ऐतिहासिक कथानक आहे, हिस्टॉरिकल नॅरेटिव्ह. त्याला आपण वृत्तांत सुद्धा म्हणू शकतो. वृत्तांतामध्ये 3 गोष्टी असतात. एक तर पात्रे, मांडणी, स्थाने. मांडणीलाच आपण स्थाने म्हणू शकतो, स्थळ किंवा स्थाने, पात्रे आणि कथानक. ह्या ठिकाणी आपण पाहतो की पात्रे, कथानकामध्ये पात्रे असतात आणि पात्रांबद्दल आपण शिकत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पात्रांबद्दल शिकत असताना? आपण ड्रामा पाहतो, आपण सिरियल पाहतो, सिनेमे पाहतो, त्याच्यामध्ये पात्रे असतात, बरोबर. तसं बायबलचे जे पुस्तकं आहेत किंवा मार्क शुभवर्तमान, त्याच्यामध्ये पण अनेक पात्र आहेत. कोणकोणते पात्र आहेत? प्रभू येशू ख्रिस्त, 12 शिष्य, बाप्तिस्मा करणारा योहान, सदुकी, परुषी, पिलात, याजक, हेरोदिया. आणि प्रमुख पात्र कोण आहे? ख्रिस्त आणि बाप्तिस्मा करणारा योहान किंवा त्याचे शिष्य, हे प्रमुख पात्र आहेत. तर पात्रांबद्दल आपण काय शिकू शकतो? व्हॉट डू वी नीड टू लर्न अबाउट द कॅरेक्टर्स? पात्रांचं बायबलमध्ये काय दिलेलं असतं? अपीअरन्स दिलेलं असतं. ते कसे दिसतात? ठेंगणे आहे का? उंच आहे का? बरोबर आहे. ते सुंदर आहेत का? काय असे वाचताना तुम्हाला असे संदर्भ आढळले बायबलमध्ये? पावलाबद्दल कुठे सांगितलं? ओके, बरं, मला नंतर वचन द्याल. बरं, जक्खाईबद्दल अत्यंत स्पष्ट आहे. शल्मोनाबद्दल, बरोबर आहे. अबशुलमाबद्दल, त्यांचं वय, ते कसे दिसायचे. तर पात्रांबद्दल आपल्याला बायबलमध्ये माहिती दिलेली आहे. गोलियात, त्यानंतर त्यांची नावे दिलेली आहे आणि त्या कधी कधी त्या नावांमधून
काही संदेश सुद्धा दिल्या जात असत. त्यानंतर त्यांचे त्या पात्रांचे चॅलेंजेस, स्ट्रगल्स दाखवलेले आहे बायबलमध्ये. बरोबर आहे. बायबलमधले जे सर्व विश्वासणारे आहेत, संतगण आहेत, जे संदेष्टे आहेत, राजे आहेत, शास्ते आहेत, त्यांचे स्ट्रगल होते का त्यांच्या जीवनामध्ये? होते. व्हेरी गुड. बरेच लोक तसा विचार करत नाहीत. त्यांना फक्त काही गोष्टींबद्दलच मर्यादित ठेवतात. त्यांची जी ह्युमन साईड आहे ती सुद्धा दाखवणं फार गरजेचं आहे. त्यांचे आव्हान होते, त्यांनी पापे केले. शास्ते, राजे, संदेष्टे आणि याजक पापी होते. त्यांचे आव्हान आहे. त्यांच्या जीवनामधले आनंद लेखक दाखवतात, स्ट्रगल्स दाखवतात, त्यांचे त्रास, त्यांचे दुःख, त्यांचे आव्हान, त्यांची मानवी बाजू ते दाखवतात. ते कसे पडले, त्यांचं कसं पतन झालं, ते कसे त्यांनी पाप केलं आहे ना. शिकवत असताना बऱ्याचदा आपण त्या पात्रांबद्दल जे संडे स्कूलमध्ये किंवा चर्चमध्ये शिकवत असताना त्या पात्रांबद्दल काय करतो आपण, एकच साइड मांडतो. एलियाने ऊपर से क्या लाया, अग्नी लाई. पण लोकांच्या डोक्यात तेच राहतं, अग्नी अग्नी अग्नी. घाबरून पळाला, देवाला म्हणतो की मला मारून टाक, मला जगायचं नाही, किल मी. निराशा. अब्राम के जैसा बनो, अब्राम के जैसा बनो. त्यांनी दोनदा आपली बायको पुरुषाला दिली. बनू क्या मैं अब्राम के जैसा. ह्युमन साइड, त्यांची ह्युमन साइड जी आहे आपण बऱ्याचदा शिकवत नाही लोकांना. त्यांची पाप. आणि गाणे पण काढले, सलमोन के जैसा बनो. काय होईल. तर लेकरांना पण वाटतं की मला सलमोनासारखंच व्हायचं आहे, दाविदासारखंच व्हायचं आहे. ऑलरेडी आपण तसेच आहोत. आहे ना. याकोब म्हणतो की तोही आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता. राईट. एलिया. तर पात्रांमधून आपण ते शिकतो प्रियांनो, त्यांची ह्युमन साईड, त्यांची पापे, आणि ते दाखवणं गरजेचं आहे. का बरं? कारण की त्यामुळेच आपण दाखवू शकतो की ख्रिस्तच आमचा महान राजा, महान याजक, महान संदेष्टा आणि महान शास्ता आहे. बरोबर आहे. महान याजक, महान राजा, महान संदेष्टा आणि महान शास्ता आहे. आणि ते सर्व फेलियर्स जे आहेत जुन्या करारामधले ते निर्देशित करतात की एक परिपूर्ण राजा, एक परिपूर्ण महान याजक, एक परिपूर्ण संदेष्टा आणि शास्ता येत आहे. ओल्ड टेस्टमेंट तुम्हाला बोरिंग वाटणार नाही. जुना करार जर त्याच्यामधून तुम्ही ख्रिस्ताला जर तुम्ही पाहण्याची जर सवय केली तर. पात्रांबद्दल आपण हे शिकलो. त्याच्यानंतर मांडणी म्हणून एक शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. आहे का तुमच्या पान क्रमांक 15वर? मांडणी. मांडणी आहे. इंग्लिशमध्ये सेटिंग हा शब्द आहे. तुम्हाला जो शब्द लिहायचा त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, पण अत्यंत सोप्या भाषेमध्ये मांडणी म्हणजे स्थान किंवा स्थळ. ही घटना कुठे घडलेली आहे, हे पुस्तकामधल्या ज्या घटना आहेत त्या कुठे आहेत, आणि बायबलमध्ये दिशा सुद्धा दाखवलेल्या आहेत. बरोबर आहे. दिशा. आदाम आणि हवेला बागेच्या बाहेर काढलं तर पूर्वेकडे पाठविलं. बरोबर आहे. कैनाला सुद्धा पूर्वेकडे पाठविलं. त्यानंतर इस्रायल राष्ट्राने पाप केलं तर 70 वर्षाच्या यहूदा राष्ट्राला 70 वर्षाच्या बंदिवासात पाठविलं, पूर्वेकडच्या देशाकडे. बरोबर. बाबेलोनमध्ये. तर बायबलमध्ये जे आहे दिशा सुद्धा दिलेले आहे. आणि ते जे देश किंवा जे गाव आहेत ते एक परिस्थिती सुद्धा दर्शवितात. एक परिस्थिती. फॉर एक्झाम्पल शुभवर्तमानामध्ये मिस्राबद्दल
मत्तय अध्याय 2 मध्ये मिस्राचा उल्लेख आहे, बरोबर आहे. येशू ख्रिस्ताला पाळण्यासाठी ते मागे येतात आणि त्याच्याच खाली सांगितलेलं आहे की ज्या वेळेस हेरोद त्याला मारू इच्छित होता त्यावेळेस त्याच्या आई वडिलांनी त्याला कुठे नेलं, मिस्रामध्ये नेलं आणि मग पुन्हा ते वापस आले आणि त्या ठिकाणी होशेमधली एक भविष्यवाणी वापरलेली आहे, बरोबर आहे. माझ्या पुत्राला मी मिस्रातून परत आणले, बोलाविले. तर काय नेमकं मग ती जी जागा आहे किंवा स्थळ आहे एक परिस्थिती दाखविते की काय त्या ठिकाणी झालेलं आहे. पण त्या संदर्भामधून सांगू इच्छित आहे लेखक की ख्रिस्त हा महान मोशे आणि खरं इस्रायल आहे. ख्राइस्ट इज द ट्रू इस्रायल. हे आपल्याला त्या संदर्भामधून लेखक दाखवू इच्छितो त्या ठिकाणी. त्याच रीतीने आपण पाहतो की मांडणीमध्ये भौगोलिक स्थान सुद्धा दाखविण्यात येतात. भौगोलिक स्थान, परिस्थिती, दिशा. आणि मग मार्क शुभवर्तमानामध्ये आपण कोणकोणते गावे किंवा शहर पाहतो. ठळक रीतीने यरुशलेम आणि गालिल, बरेचसे लहान लहान ठिकाणं आहेत ज्यांची नावं मार्क शुभवर्तमानामध्ये दिलेली आहेत. पण ठळकपणे गालिल आणि यरुशलेम हे आपण पाहू शकतो. त्यानंतर कथानकामध्ये तिसरी बाब आपण पाहतो की प्लॉट म्हणजे वृत्तांतामध्ये कथानक असतं. पहिले आपण पाहिलं की कथानकामध्ये काय आहे, पात्रे आहेत. त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिलं त्याच्यामध्ये स्थळ, जागा. आणि तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो की प्लॉट म्हणजे कथानक आहे. जर तुम्ही एखादी स्टोरी किंवा एखादा ड्रामा जर तुम्ही लिहिला, एखादी कहाणी तुम्ही लिहिली, तर त्याला काय म्हणू शकता तुम्ही, कथानक किंवा प्लॉट. स्टोरी प्लॉट तुम्ही म्हणू शकता. मी एक स्टोरी तुमच्यासाठी तयार करतो. ऑर्डिनरी लाईफ इन विलेज. एक व्यक्ती आहे, त्याचं नाव राजा ठेवूया आपण. त्याला पहिल्या सीनमध्ये मी दाखवेल. तो बासरी वाजवत बसलेला आहे खेड्या गावामध्ये. त्याच्यानंतर त्याचे मित्र त्याच्याकडे येतात. त्याचे मित्र म्हणतात की आपण ॲडव्हेंचरसाठी जाऊ. आणि मग त्या ठिकाणी ते ॲडव्हेंचरसाठी जातात. राईज इन टेन्शन. त्या कथेमध्ये आता काय आहे, तणाव आपण दाखवितो आहे ना. काहीतरी झालं, लेपर्ड किंवा बिबट्या आला किंवा कोणीतरी त्याच्या मित्रांना किडनॅप केलं. आणि त्यानंतर आपण पाहतो की हा जो राजा आहे आणि त्याचा एक मित्र जाऊन त्या ज्या व्यक्तीने किडनॅप केलं त्याच्यासोबत ते फाईट करतात आणि त्याच्या मित्रांना ते काय करतात, वापस त्या किडनॅपर पासून सोडून आणतात. तो झाला क्लायमॅक्स. राईज इन टेन्शन आपण पाहिलं की काय झालं, त्या मित्रांना किडनॅप केलं. आणि क्लायमॅक्स आपण पाहिलं की त्यांची काय झाली, युद्ध झालं, फाईट झाली आणि त्या राजाने त्या मित्रांना सोडून आणलं. आणि मग पुन्हा नॉर्मल लाईफ इन द विलेज. तर एक मी बनवलेलं आहे असंच. इट माइट बी व्हेरी बोरिंग स्टोरी, पण समजण्यासाठी. तर कथानकामध्ये जे आहे आपण पाहतो की अशा रीतीचे भाग असतात. आणि गिदियोनची स्टोरी जर आपण पाहिली, माझ्यासमोर सध्याला तेच आहे. तर गिदियोनची स्टोरी, परमेश्वर जो आहे तो गिडियोनला बोलवतो शास्त्रीच्या पुस्तकामध्ये. त्यानंतर आपण पाहतो की तो मागे पुढे करतो, देव मला मदत करेल का मिद्यानी लोकांशी लढाई करण्याकरिता. त्याच्यानंतर आपण पाहतो तो परमेश्वराची परीक्षा घेतो आणि परमेश्वर जो आहे तो त्याला ते चिन्ह देतो. आणि गिदियोन जो आहे, गिडियोन, तो जाऊन युद्ध करतो आणि परमेश्वर त्याला विजय देतो. तर अशा रीतीने आपण प्लॉट त्या गिडियोनच्या स्टोरीमध्ये हा प्लॉट पाहतो. पहिल्या भागामध्ये परमेश्वर त्याला पाचारण करतो मिद्यानी लोकांपासून इस्रायली लोकांना वाचवण्याकरिता. तो मागे पुढे पाहतो. हा दुसरा भाग आहे, देव मला मदत करेल का. तिसऱ्या याच्यामध्ये तो परमेश्वराचं काय करतो, परमेश्वराची परीक्षा घेतो आणि मग परमेश्वर जो आहे त्याचे चिन्ह देतो त्याला. आणि गिदियोन जाऊन जो आहे
इस्रायल राष्ट्राला वाचवितो. तर अशा प्रकारचे भाग आपण त्या स्टोरीमध्ये पाहतो. तर हे सर्व लहान लहान जे भाग आहेत ते मिळून एक स्टोरी तयार होते. तर वृत्तांतामध्ये आपण पाहिले पात्र, त्याच्यानंतर स्थळ आणि प्लॉट किंवा कथानक आहे, आणि त्याच्यामध्ये परिचय, तणाव, त्यानंतर कळस आणि मग निर्णायक क्षण. तुम्हाला जर कोणाला गरमी होत असेल तर तुम्ही वाढू शकता. पुढे आपण जाऊया. सँडविच. वी आर लर्निंग अबाउट सँडविच. बायबलमधून आपण सँडविच कसं काय शिकू शकतो, त्याच्यासाठी तुम्ही पान क्रमांक कोणत्या पानावर आहे सँडविच? माझ्याजवळ जुनं पुस्तक आहे, प्लीज सी. येस, हा पान क्रमांक 18 आहे सँडविच. तर सँडविच काय आहे बायबलमध्ये? आता अभ्यासकांनी दिलेली काय एक नाव आहे सँडविच, आणि ह्या ठिकाणी दाखविलेलं आहे ABA पॅटर्न. ABA पॅटर्न मार्कनी वापरलेला आहे. त्याची शैली आहे ही, हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. त्याने नंतर आपण पाहतो की ABA पॅटर्न किंवा ABCBA, ABCBA. आणि त्याकरिता ते अजून सोप्या रीतीने समजण्यासाठी मी तुम्हाला मार्क शुभवर्तमानामध्ये घेऊन जातो, आणि अशा रीतीचे भरपूर उदाहरणं तुम्हाला मार्कच्या पुस्तकामध्ये शिकावयास मिळतील. सँडविच पॅटर्न, याईराची कन्या आणि रक्तस्रावी स्त्री. अध्याय 5 मध्ये तुम्हाला वचन 21 ते वचन 24 कशाबद्दल सांगतो मार्क? कोणी सांगेल का? याईराच्या कन्येबद्दल. त्याच्यानंतर वचन 25 पासून ते जवळपास वचन 34 पर्यंत कोणाबद्दल बोलत आहे तो? रक्तस्रावी स्त्री. आणि आता 35 पासून ते 43 पर्यंत कोणाबद्दल बोलत आहे? याईराची कन्या. वाय डू वी कॉल इट सँडविच? कोणी सांगू शकेल का ह्या पद्धतीला सँडविच पॅटर्न का म्हटलेलं आहे? येस, ओके, गुड. स्वप्नील दादाला समजलं. याईराच्या कन्येबद्दल तो आधी बोलत आहे, त्याच्यानंतर त्या रक्तस्रावी स्त्री तिच्याबद्दल तो बोलतो, आणि त्यानंतर पुन्हा याईराच्या कन्येबद्दल बोलत आहे. तर याईराची कन्या ए, आणि मग नंतर पुन्हा ए खाली आहे याईराची कन्या, आणि मधात काय आहे? रक्तस्रावी स्त्रीची कहाणी बी, ABA. आणि त्याच रीतीने ABC आणि मग B आणि A असे पण पॅटर्न्स बायबलमध्ये असू शकतात. आणि याला मला असं वाटतं इंग्लिशमध्ये कियाझम म्हणतात इंग्लिश भाषेमध्ये. तर हे केवळ संदर्भाबद्दलच नाही आहे, तर हे वचनाबद्दल पण आहे. काही वचनं पण अशा रीतीने आहे. पहिल्या ओळीमध्ये ABCBA. तर कियाझम पद्धत किंवा लेखन शैली याला म्हणतात. तर दिस इज कॉल्ड द सँडविच ऑफ जॉन मार्क. आणि अशा प्रकारचे अनेक तुम्हाला संदर्भ मार्क शुभवर्तमानामध्ये शिकावयास मिळतील. का बरं त्यांनी याचा उपयोग केलेला आहे? कोणी वाचू शकेल? पान नंबर 18 वरचे काही मुद्दे. आय विल ड्रिंक वॉटर बाय दॅट टाइम. आणि त्यानंतर आपण दाखल्याकडे जाणार आहे, दाखल्यांकडे आपण वळणार आहोत. सँडविचचा उपयोग का बरं केला त्यांनी? पान नंबर 18 वरचे खालचे जे मुद्दे आहेत. येस,
मार्क एका सामान्य इब्री साहित्यिक प्रकाराचा उपयोग करत आहे. ह्या ठिकाणी दिलेला आहे. साहित्यिक पद्धत वापरतो. ही हिब्रू साहित्यिक पद्धत आहे. काहींनी सँडविच म्हटलेले आहे, जिथे ABA पॅटर्न किंवा भिन्नता म्हणजे ABCBA मध्ये एक कथा विणतो. ह्या साच्यांची रचना वाचकाचे लक्ष बाह्य आणि अंतर्गत संबंधावर केंद्रित करण्याकरिता आणि एक मुख्य कल्पनेच्या दिशेने परस्पर व्याख्यात्मक पद्धतीने हाताळून समजून घेण्यासाठी त्याची तयार करण्यात आले आहे. सँडविचचे तुकडे वेगवेगळ्या कथा असल्यासारखे दिसत असताना ते मोठ्या कथानकात स्पष्टता आणि तीव्रता आणण्यासाठी एकत्र कार्य करतात. जरी ते वेगवेगळ्या कथा दिसतात तरी एक मोठ्या कथेमध्ये स्पष्टता आणि तीव्रता आणण्यासाठी मार्क जो आहे ह्या पद्धतीचा उपयोग करतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तुम्हाला मी ऑलरेडी त्या ठिकाणी पात्रे जे आहेत ते दिलेले आहेत. कोणकोणते पात्र आहेत याच्यापेक्षा जास्त आहेत, पण काही ठळक पात्र आपण पाहिले. त्याच्यातील मुख्य येशू ख्रिस्त, बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचे शिष्य, यरुशलेम गलील हे प्रमुख ठिकाण आहे. आणि काही गोष्टी ह्या ठिकाणी पान क्रमांकावर जे आहे आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. मार्क 1:1 ते 15 मधील कथेची सुरुवात वाचा. ही कथा कोणती चांगली बातमी घोषित करत आहे? मार्क अध्याय 1:1 ते 15 कोणी वाचेल का? मार्क 1:1 ते 15. ज्यावेळेस याच्यावर डिमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक दिल्या जाईल त्यावेळेस आपल्याला वाचायची गरज राहणार नाही. त्यावेळेस आपली जी वेळ आहे ती वाचेल. कोणी वाचेल आपल्या सर्वांसाठी चटकन? पुत्र येशू ख्रिस्त याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ यशाया संदेशाच्या ग्रंथात लिहिले आहे की पहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझा मार्ग तयार करील. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. तेव्हा सगळा यहुदिया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यॉर्दन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कमरेस कातळ्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे, त्याच्या पायतळांचा बंद लावून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. त्या दिवसात असे झाले की येशू गलिलातील नासरताहून आला आणि योहानाच्या हातून यॉर्दनात त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लगेचच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, ज्याविषयी मी संतुष्ट आहे. मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वनपशूंमध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करत होते. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवीत गलिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. ठीक आहे, पान क्रमांक 21 वर आपण आहोत आणि तिथे दिलेला आहे की मार्क अध्याय 1 वचन 1 ते 15 मधील कथेची सुरुवात वाचा. ही कथा कोणती चांगली बातमी घोषित करत आहे? आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. सांगू शकता का तुम्ही कोणती चांगली बातमी ही कथा घोषित करत आहे? कृती करा. आपण स्टूलमध्ये बघितलं ना, कृती करा. तर आपल्याला आता कृती करायची आहे. स्वप्नील दादा बोलत आहे. तारणाची घोषणा, राज्य जवळ आले आहे. ओके, व्हेरी गुड. हो, येशू येणार आहे. ओके, राईट.
येशूबद्दल आहे, येशू तारणाचा मार्ग आहे. येस. 4 वचन, पापाच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. का बरं तो म्हटला? त्याचं कारण, की राजा तिथे होता. बिकॉज द किंग वॉज देअर, दॅट्स वाय ही सेड द किंगडम इज कमिंग. राईट. ज्या ठिकाणी राजा असतो तिथेच राज्य असतं. आणि त्याच्या पहिल्या आगमनामध्ये त्यांनी आत्मिक राज्य प्रस्थापित केलं. स्पिरिच्युअल किंगडम, आत्मिक राज्य, जे तुम्ही आणि मी आहात. बरोबर. द चर्च इज स्पिरिच्युअल किंगडम. आणि त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस आपल्याला जे आहेत त्याच्या पूर्णतेचा अनुभव येणार आहे त्याच्या राज्याच्या. पण त्याचं राज्य ऑलरेडी आहे. स्पिरिच्युअल किंगडम इज देअर. हे आपल्याला बायबलमधून स्पष्ट रीतीने शिकाव्यास मिळतं. ह्या सर्व वचनांचं जर आपण समरी जर आपण ह्या सर्व वचनांची दिली सारांश रूपामध्ये, तर आपण काय लिहू शकतो यासाठी मी स्टेटमेंट केलेला अभ्यास करून तुम्ही तुमचे स्वतःचे स्टेटमेंट, ती चांगली बातमी जी आहे तुम्ही लिहू शकता तुमच्या अभ्यास करून तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये. पण मी अशा प्रकारचे स्टेटमेंट ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. येशू हा ख्रिस्त आहे, जो जुन्या कराराच्या अभिवचनानुसार आला आहे. त्याने भूते व सैतान यांना पराजित केले. त्याच्या मरणाने व पुनरुत्थानाने त्याच्या लोकांचे पापापासून तारण केले. पहिल्या आदामाद्वारे किंवा पहिल्या आदामाच्या पतनामुळे भग्न, चिरडलेल्या, मोडलेल्या जगात ख्रिस्त दुसरा आदाम देवाचे राज्य पुन्हा स्थापित करण्यासाठी आला. तर अशा रीतीचं मी विधान ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त जुन्या कराराच्या अभिवचनानुसार आलेला आहे. भूते, सैतान यांना त्यांनी पराजित केले. त्याच्या मरणाने आणि पुनरुत्थानाने त्याच्या लोकांचे त्यांनी तारण केले. आणि पहिल्या आदामाने जे गमावलेलं आहे, पहिल्या आदामाच्या पतनामुळे जग चिरडलेल्या, भग्न आणि मोडलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि ह्या अवस्थेमधून आपल्याला बाहेर काढण्याकरिता किंवा देवाच्या राज्याची पुनर्स्थापना करण्याकरिता ख्रिस्त आलेला आहे. तर अशा प्रकारची चांगली बातमी मी ह्या 15 वचनांमधून माझ्या शब्दामध्ये लिहिलेली. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये ती लिहू शकता. आणि आणखीन तुम्ही ते वाचून जे आहे ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही देऊ शकता. कॅन वी टर्न बुक्स टू चॅप्टर 4. आपण दाखल्यांकडे जाणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की जे कथानक आहे, आपण शुभवर्तमानाचा अभ्यास करत आहे. पण शुभवर्तमान काय आहे? ऐतिहासिक कथानक आहे. इट इज हिस्टॉरिकल नॅरेटिव्ह. हे आपण बघितलं. आणि कथानकामध्ये 3 गोष्टी कोणत्या बघितल्या? काय असतात? पात्र, स्थळ आणि त्याच्यानंतर कथानक. बरोबर. वृत्तांतामध्ये आपण पात्रे, स्थळ आणि कथानक बघितली. आणि त्याच्यामध्ये गिडियोन, त्याचं एक उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आणि नंतर त्याच्यामध्येच आपण सँडविच पद्धत, मार्काने कशा रीतीने हे काही संदर्भ लिहिलेले आहे. त्यांनी सँडविच पद्धत म्हणजे हिब्रू पद्धत जी आहे ती वापरलेली आहे. आपण दाखल्यांकडे वळणार आहोत आणि सत्र 4 मधून आपण दाखल्यांबद्दल थोडक्यामध्ये शिकणार आहे. याच्यामध्ये कोणत्या पानावर आहे ते? नवीन पुस्तकामध्ये 34 वर. महत्वाचं आहे हे अत्यंत की दाखले आपण वाचल्यानंतर त्याला कशा रीतीने समजून घ्यावे. त्याचे काही चुकीचे उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे की कशा रीतीने काही दाखले लोकांनी चुकीच्या रीतीने हाताळलेले आहेत आणि त्याच्यातून वेगळ्या प्रकारचं शिक्षण देतात. पण ख्रिस्तांनी ते कोणत्या कारणाने दिलेले आहेत आपण
ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिले दाखले जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणानुसार 2 कामं करतात. एक तर जे त्याचे लोक आहेत, ज्यांना देवाने कान दिलेले आहेत, ऐकण्याचं हृदय दिलेलं आहे, त्यांना अधिक देवाच्या राज्याच्या गोष्टी दाखले शिकवतात. पण ज्यांनी ख्रिस्ताचा विरोध केला, दाखले त्यांचा न्याय करत आहे. दाखले काय करते? जे ख्रिस्ताचा विरोध करतात, देवाचा विरोध करतात, त्यांच्या न्यायासाठी दाखले दिलेले आहेत आणि निवडलेल्या लोकांच्या ज्ञानामध्ये भर व्हावी म्हणून दाखले दिलेले. कुठे दिलेलं आहे बायबलमध्ये? या आपण बघूया. व्हॉट पार्ट इज दॅट? जिथे प्रभू येशू ख्रिस्त पेरणाऱ्या, अध्याय 4 पेरणाऱ्याचा दाखला, अध्याय 4 वचन 10, 11, 12 कोणी वाचेल का स्पष्ट रीतीने? तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जणांसह जे होते, तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जणांसह जे होते, त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, देवाचे राज्याचे रहस्य तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्याने सांगण्यात येते, यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये, त्यांच्या मनाची पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. अध्याय 4 आणि वचन 12 दाखले जे आहे त्यांना आपण फार सोप्या रीतीने हाताळतो. बट द पॅराबल्स गिव्ह नॉलेज अँड ब्रिंग्स द जजमेंट. कठीण आहे ना? इट इज टफ. पण ख्रिस्त स्पष्ट रीतीने शिकवत आहे की एकीकडे न्याय आणि दुसरीकडे ज्ञानामध्ये भर, हे आपण ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने पाहतो. त्याच्यानंतर दाखल्यांना आपल्या जगतामध्ये बऱ्याच जागी दाखले जे आहे ते फक्त मॉरल म्हणजे नैतिक शिक्षण देण्याकरिता किंवा धार्मिक शिक्षण देण्याकरिता दाखल्यांचा वापर केला जातो. धार्मिक शिक्षण, मी आत्मिक म्हणत नाहीये. धार्मिक हे वेगळं आहे आणि आत्मिक वेगळं आहे. सगळेच धार्मिक आत्मिक नसतात, हे समजणं फार गरजेचं आहे. कारण की बरेच धार्मिक वृत्तीचे लोक ह्या जगामध्ये भरलेले आहेत. येस. तर फक्त मॉरल म्हणजे नैतिक शिक्षण देण्याकरिता किंवा धार्मिक शिक्षण देण्याकरिता दाखल्यांचा वापर केला जातो. परंतु बायबलनुसार जर आपण सर्व दाखले जर आपण पाहिले तर येशू ख्रिस्त जो आहे त्याच्याबद्दल, देवाबद्दल, मुक्तीबद्दल आणि देवाच्या राज्याबद्दल शिकवण्यासाठी दाखल्यांचा वापर केलेला आहे. ख्राइस्ट, हिज सॅल्वेशन अँड हिज किंगडम. ख्रिस्त, त्याचे राज्य आणि त्याची मुक्ती, याच्यासाठी दाखल्यांचा वापर केलेला आहे. आणि चार्ल्स स्पर्जन जे आहे ते म्हणतात की दाखले जणू काही त्या खिडकीसारखं काम करतात. द विंडोज लेट इन सम लाईट. त्या खिडकीमधून ज्या प्रकारे प्रकाश येतो, दाखले जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शिक्षण आहे त्याच्यावर प्रकाश पाडतात. अशा रीतीने चार्ल्स स्पर्जन जे आहे त्यांचं वक्तव्य आहे. आणि आत्ताच आपण पाहिलं, वाय डिड जीसस टीच इन पॅराबल्स. का बरं येशू ख्रिस्ताने दाखले शिकवले? काय कारण आहे? आपण वचन 12 मधून 10, 11, 12 मधून शिकलो की प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो की देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, आणि दुसरीकडे वचन 12 मध्ये तो न्याय दाखवत आहे. तर रहस्यदान म्हणजे बायबलमध्ये आता सर्व स्पष्ट आहे. रहस्यदान म्हणजे मी तुम्हाला असं नाही सांगणार की फक्त मी 2 महिने प्रार्थना केली म्हणून हे रहस्य माझ्या जवळच आहे आणि तुम्ही 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता माझ्याकडे या आणि मी तुम्हाला येणाऱ्या वर्षाचे सर्व घटना आणि सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचं हे रहस्यदान नाही आहे. कारण की हे रहस्याच्या नावावर फार गोंधळ
सुरू आहे. बायबलमध्ये आता देवाने काहीच रहस्य ठेवलेलं नाही आहे, म्हणून याला प्रगटीकरण म्हणतात. बायबल हे प्रगटीकरण आहे. देवाने ते काय केलं? प्रगट केलं. फक्त आपल्याला विश्वासूपणे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, काळजीपूर्वक आणि विश्वासूपणे. आता रहस्य काहीच नाही आहे. बायबल रहस्यमय ठेवलेलं नाही आहे देवाने. बायबल इज नॉट अ मिस्टेरियस बुक, रहस्यमय, की मी 2 महिने प्रार्थना केली आणि उपवास केलं की काहीतरी रहस्य मला मिळेल, असं काहीही नाही. असं जर कोणी म्हणत असेल तर तो त्या बाबाच्या गटातला आहे. हा, आणि म्हणून रिफॉर्मर्स पण म्हणाले की गावातल्या शेतकऱ्याला पण बायबल समजेल, त्यामुळे त्यांनी ट्रान्सलेशन केलं. आणि एक ऑगस्टीन म्हटले की देवाची सुवार्ता आणि देवाचं वचन बालकांना सुद्धा कळते, समजते. त्या रीतीने बायबल जे आहे त्याचं लिखाण करण्यात आलेलं आहे. आणि देवाने बायबल शिकवण्याकरिता पास्टर आणि टीचर यांची नियुक्ती केलेली आहे. बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकविते. तर रहस्यदान जे आहे, इथे तो शब्द आलेला आहे म्हणून त्याच्यावर मी बोलू इच्छित होतो, कारण की ते काही लोक सांगतील की हे रहस्य काल रात्री मला भेटलं आणि मग आज मी तुला देतो, तर त्या प्रकारचं नाही आहे. तर इथे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जे निवडलेले आणि जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्या ज्ञानामध्ये जे आहे हे पॅरेबल्स, हे दाखले काय करतील? भर घालतील. परंतु जे विरोधक आहेत, बंडखोर आहेत, त्यांच्यावर न्याय येईल. त्यांच्या न्यायासाठी हे दाखले आहेत, ते आपण स्पष्ट रीतीने पाहिलेलं आहे. हाऊ शुड वी इंटरप्रिट देम? आपण हे जे दाखले आहेत त्यांना आपण कशा रीतीने समजून घेऊ शकतो? तर बरेच जे चांगले अभ्यासक आहेत ते म्हणतात की या बायबलमध्ये एक सेंट्रल थीम आहे किंवा सेंट्रल मिनिंग आहे. जे दाखले आहेत त्याच्यामध्ये एक काय असते? मूळ विषय असतो. एक मूळ विषय असतो. त्यानंतर 3 ट्रूथ्स. काही अभ्यासक म्हणतात की याच्यामध्ये 3 सत्य असतात. 1 सेंट्रल मिनिंग, 3 ट्रूथ्स अँड 2 पीपल, 2 काइंड्स ऑफ पीपल. बरेचसे जे दाखले आहेत त्याच्यामध्ये एक सेंट्रल मिनिंग आहे, एक त्या ठिकाणी विषय आहे, मध्यवर्ती विषय, 3 सत्य आणि 2 गट दाखवले जातात. एक गट जो आहे दुष्ट आहे, अनैतिक आहे, आणि एक गट जो आहे चांगला आहे. अशा रीतीचे विभागणी जी आहे दाखल्यांमध्ये केलेली आहे. तर हाऊ शुड वी इंटरप्रिट देम? त्याच्यामध्ये अभ्यासक जे आहेत ते सांगतात की दाखल्यांमध्ये एक मध्यवर्ती किंवा मूळ विषय आहे, 3 सत्य आहेत आणि 2 प्रकारचे लोक त्याच्यामध्ये दाखविलेले असतात. आणि काही दाखल्यांमध्ये अशा प्रकारचे फिगर दाखवलेले असतात, सावकार किंवा राजा किंवा कोणीतरी लँडलॉर्ड, आणि तो कोणाला प्रस्तुत करतो? बऱ्याचदा न्यायाधीश, गॉड द फादर, देवपित्याला तो प्रस्तुत करतो. लँडलॉर्ड, सावकार किंवा मग राजा, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. द प्रॉब्लेमॅटिक अप्रोच जे आहे ते दाखले घेऊन त्याच्यातला म्हणजे त्या दाखल्यांचा कीस फार वेगळ्या प्रकारे काढल्या जातात. जसं उधळ्या पुत्राचं जे आहे, आपण पाहतो की उधळा पुत्र किंवा गुड सॅमॅरिटन, चांगला शमरोनी किंवा उधळा पुत्र जो आहे, त्याचे अगदी बारीक बारीक तपशील जे आहेत ते शिकवले जातात आणि ॲलेगरी करतात लोक, स्पिरिच्युअलायझिंग करतात. तिथं त्याच्या बापाने, त्या उधळ्या पुत्राच्या बापाने त्याला बूट दिला, मग तो बूट काय असेल, मग ते बूट 2 बूट असतील, मग हा एक हे असेल, एक जुना करार असेल, एक नवीन करार असेल. मग हे अशा प्रकारे बायबल शिकवण्यासाठी दिलेलं नाही आहे. आणि बरेच असे भयानक उदाहरण आहेत त्याबद्दलचे. तर अशा प्रकारच्या गोष्टी जे आहेत ते लोक शिकवितात. तर प्रॉब्लेमॅटिक अप्रोच जे आहे त्याच्यामध्ये जे आहे
लोक म्हणतील की येशू ख्रिस्तांनी दाखले शिकवले तर मी फक्त स्टोरीज शिकवीन, मी रविवारी जाऊन जे आहे प्रिचिंग करणार नाही, मी फक्त स्टोरीज शिकवेल, कारण की येशू ख्रिस्तांनी दाखले दिले. पण आपण बायबलच्या इतर भागामधून पाहतो की संदेश दिले, उपदेश दिले, शिक्षण दिलेलं आहे आणि काही जागी त्यांनी दाखले पण दिले. तर इट इज नो एक्सक्यूज टू प्रीच. दाखल्यांमुळे जे आहे आपण उलगडात्मक उपदेश देणं सोडू नये, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे आपण आता इथे पाहिलेलं आहे की त्याच्यातून जे आहे लोक वाटेल तसं सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक ॲलिगॉरिकल मिनिंग काढतात आणि कोणत्याही भागाचा कशाशीही संबंध ते जोडतात आणि लोकांना ते शिकविलं जातं. तर त्या ठिकाणी आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. तर दाखले कोणाबद्दल आहे? ख्रिस्त, त्याचं राज्य आणि त्याची सुवार्ता यांच्याबद्दल दाखले आहे. हे आपल्या डोक्यामध्ये फिट करणं अत्यंत गरजेचं आहे. हे फक्त मॉरल आणि रिलिजियस टीचिंग नाही आहे, नैतिक किंवा धार्मिक शिक्षणासाठी, फक्त धार्मिक आणि नैतिक शिक्षणासाठी दाखले दिलेले नाही आहे. रिडेम्शन म्हणजे मुक्तिदाता आणि त्याच्या राज्याबद्दल तो शिकवत आहे, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण शिकलो की दोन याचे कारण किंवा उद्देश, जे विरोधक आहेत त्यांचा न्याय आणि देवाचे जे लोक आहेत त्यांच्या ज्ञानामध्ये भर, आणि कशा रीतीने ह्या दाखल्यांचा आपण अर्थ लावावा. तर अभ्यासकांनुसार जे आहे एक सेंट्रल मिनिंग, एक महत्त्वाचा विषय, 3 सत्य आणि 2 प्रकारचे लोक दाखविले जातात. आणि जे फिगर आहे किंगली फिगर, राजा किंवा मग सावकार किंवा जे मोठ्या पदावरचे जे लीडर आहे, शास्त्री किंवा न्यायाधीश त्या दाखल्यांमध्ये दाखविलेले असतात, ते परमेश्वराला काय करतात? प्रस्तुत करतात. काही दाखले जे आहे त्यांचं ह्या ठिकाणी मी तुमच्या समोर 2 दाखले जे आहे, एक तर पेरणी करण्याचा दाखला, मार्क शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 मध्ये पेरणी करणाऱ्याचा दाखला आहे. पण पेरणी करणाऱ्याचा दाखला प्रभू येशू ख्रिस्त का बरं या ठिकाणी शिकवत आहे? कोणी सांगू शकाल का बरं प्रभू येशू ख्रिस्त पेरणी करणाऱ्याचा दाखला मार्क अध्याय 4 मध्ये शिकवत आहे? देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता. ओके, व्हेरी गुड. देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता. तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की पेरणी करणाऱ्याचा दाखला जो आहे त्याच्यामध्ये बी हे देवाचं वचन, बरोबर आहे, देवाच्या वचनाकरिता प्रतिकात्मक रीतीने ते वापरण्यात आलेलं आहे. 4 प्रकारची भूमी, वाटेवर पडलेलं बीज, त्याच्यानंतर काटेरी झुडपामध्ये पडलेलं बी, त्यानंतर खडकावर पडलेलं बी आणि सुपीक चांगल्या मातीमध्ये पडलेले बी. तर ह्या ठिकाणी का बरं त्याचा उल्लेख तो करत आहे? जर तुम्ही थोडं मागे जाल आणि अध्याय 4च्या पुढे जाल तर तुम्हाला ह्या ठिकाणी असे लोक दिसतात जे धार्मिक आहे, परुषी आहे, सदुकी आहे, मंदिरामध्ये काम करणारे लोक आहे, येशू ख्रिस्ताचे स्वतःचे नातेवाईक आहेत, ते त्याची थट्टा उडवत आहे, त्याच्यावर ते विश्वास ठेवत नाहीत. परंतु समोरच्या अध्यायामध्ये एक भूत लागलेला व्यक्ती होता, त्याच्यातून भूत काढलं आणि त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि तो जाऊन तो भूत लागलेला माणूस जो आहे तो जाऊन काय करतो? इतरांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगतो. आणि याला पण आपण एक सँडविच पॅटर्न म्हणू शकतो की अध्याय 4च्या आधी आपल्याला काही असे वृत्तांत दिसतात की ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने चांगले शिक्षण दिलं, अद्भुत कृत्य केलं, पण त्याचे स्वतःचे कुटुंबातील लोक त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. एका जागी सदुकी परुषी किंवा ज्या गावामध्ये तो गेला होता त्या ठिकाणी त्या माणसांच्या शरीरातून त्यांनी भूते काढली आणि ते गाववाले म्हणतात की तू इथून निघून जा विश्वास ठेवायच्या ऐवजी. आणि असे भरपूर संदर्भ ह्या अध्याय 4च्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. आणि ते सर्व काय आहे?